नाही इथून मध्ये नाही करू शकतो.
सरसर विचार करा उठाव सार विचार करा उठाव सार विचार करा उठाव सार विचार करा
सारा साध विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने साधीच्या वेळी बटन बंद करा हा तयाच्या चिंतने निर्सेल संकल्प कराल दुर्गत भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम दरी हाची नेम अहरणीसी तयाच्या चिंतने निर्सेल संकल्प कराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळे पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकल्प कराल दुर्घट भव सिंधू पांडुरंगा करो सहचरा प्राण शरीरं गृहं पूजास्ते विधिविषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शम्भो तवाराधनं समचरण सरोजं सान्द्रलीला बुधाभं जगन विहित पाणि मंडलं मंडलानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवतः संविद्धं चिंतयामि दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण
तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता सारा सारा विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू या पवित्र आणि मंगलमय प्रांगणामध्ये गेली 47 वर्ष पूर्ण करून 48व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा हा एक दिवसीय महोत्सव आपले पूज्य पिताश्री कैलासवासी आदरणीय आनंदराव तुकाराम वाडीकर यांच्या 48व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने परिवाराने आपल्याला या ठिकाणी साथ घातली आणि त्याला प्रतिसाद देऊन आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला. अत्यंत गुणवान मंडळी आपल्याला लाभली. त्यांच्या चरणारविंदी नमन. अतिशय सुंदर मृदंगाची साथ, अतिशय पोषक हार्मोनियमची साथ आपल्याला नमन. हा कार्यक्रम संस्मरणीय व्हावा आणि पुढच्या कित्येक पिढ्यांना तो जसाच्या तसा पाहता यावा याकरता तो चित्रिफितीमध्ये बद्ध करत असताना, एका आकृतीबंधामध्ये त्याचं चित्रण करत असताना मला वाटतं त्या फोटोग्राफी बहुळ आपल्यालाही या निमित्ताने धन्यवाद. अतिशय सुंदर आवाजाची व्यवस्था आपल्यालाही विशेष धन्यवाद. तर मी बैलगाड्यावाला, माझ्याकडे 11 गाड्याची बैल आहे. रोज घाटात इथून आता टोकन आहे परत 1:30 वाजता किंवा जायचं इथून लगेच पळत पळत ते ट्रॅक्टर शिवाय मजा नाही. मग तो करणं आपल्याला इकडे फिरवायला लावलं त्याचं कारण असं आहे, घरात जर 42 माणसं आहेत आणि कमावणारे दोघं आहेत तर दर वर्षाला एक तुकडं काढावं लागेल. एवढा आवाज सगळा बाहेर घेऊन चालले की एवढे करणे आणि इथे जर आवाज नसेल तर मग ते घशाला परिणाम होतो. भविष्यात घशाचा कॅन्सर होतो. त्याच्यामध्ये असतो मॅग्नेट. हे बोलणाऱ्याच्या दृष्टीने फार कठीण आहे. जागे त्याच्या वंशात एव्हा कळेल आणि म्हणून आपल्याला तो करणा इकडे फिरवायला लावला. आपण सूचनेचा आदर करून तो फिरवला. आपल्याला धन्यवाद. विठाला सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट. थोडं इकडे नॉर्मल. तराल दुर्घट भव सिंधू. आपण सर्वच मला वाडेकर साहेब, वंदनी आहात, वकील साहेब, सगळ्यांची नावं घेऊन मी वेळ घालवत नाही. आमचे वारकरी महामंडळाचे शैलेश दादा, आपण सगळी मंडळी, कोण जाणे कोणाकडे उपासना, वाडेकर परिवारावरती प्रेम व्यक्त करून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मग शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, साहित्यिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यापार, पत्रकार, या परिवारावरती प्रेम करणारे असंख्य मित्रमंडळी, सगळे सोरे, नातेवाईक आणि बहुतांशी ग्रामस्थ आपल्या सर्वांच्या चरणाविंदी नमन करून आज 48वे पुण्यस्मरण आहे. आपल्याकडे खेड तालुक्यामध्ये थोडा संकुचित विचार म्हणतो मी. खेडच्या अवतीभोवतीच बघतो. याच्याची वारकरी संप्रदाय एवढा सेक्युलरिझम जगाच्या पाठीवरती आणली तर कुठे नाही. तरी थोडा संकुचित विचार मांडतो. हे विश्वची माझे घर अशी विचारधारा ज्या संप्रदायाने जगाला दिली आणि सेक्युलरिझमच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगत आलो आम्ही किती सेक्युलर आहे की 700 वर्षापूर्वीची वैचारिक क्रांती ज्ञानेश्वर महाराजांची. आजही साहेब महाराष्ट्राच्या काही कानाकोपऱ्यामध्ये आपण गेलो तर हे स्पृश्य अस्पृश्यता फार पाळली जाते. आमच्याकडे 700 वर्षापूर्वी पांडुरंगाच्या रावळामध्ये चोखोबारांच्या अस्थी गोळा करून त्याची समाधी, आणि आजही आपण पंढरपूरला गेलो तर थेट पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात नाही आणि जो थेट देवळात जाईल तो वारकरीच नाही. क्रम असा आहे, अगोदर चंद्रभागेचं स्नान, मग चोखोबारांचं दर्शन, त्यानंतर नामदेवरायांचं दर्शन आणि त्यानंतर पांडुरंगाचं दर्शन. आता चोखोबाराय आणि नामदेवराय आपल्याला तसे कळायचे नाही. आपल्याला समजेल अशा परिभाषेत सांगायचं झालं तर चोखोबारायांचं दर्शन म्हणजे बीसीचं दर्शन, बॅकवर्ड कास्ट. नामदेवरायांचं दर्शन म्हणजे ओबीसीचं दर्शन, अदर बॅकवर्ड कास्ट.
आणि बीसी ओबीसी एनटी एसटी विजयंती वारकरी संप्रदायाला काही मान्य नाही. सकळाचे ते आहे अधिकार यारे यारे लहान थोर अशा सेक्युलरिझम असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या अत्यंत गरिमावान ज्या गादीला एक डेकोरम आहे अशा गादीवरती मी उभा आहे. मला याचं भान आहे. संकुचित विचार याच्याकरता मी मांडला कारण 2 वर्षापूर्वी आमच्याकडे आपल्या खेडच्या पश्चिमेला आणि 2 सहकारी आपल्याकडे बार असोसिएशनला ॲडव्होकेट तळेकर त्यांच्या घरी 52वं आजोबांचं वर्ष श्राद्ध खेडमध्ये मी पाहिलं 2 वर्षापूर्वी. आणि त्या दिशेने वाडेकर परिवाराची वाटचाल आहे. ते 4थं तप आहे. 48वं आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण. माझ्या वडिलांची निराशी गा देवा. या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. आपली जी साधना आहे आपल्या वडिलांच्या प्रती आपल्या मनामध्ये जो प्रेमभाव आहे तो शब्दामध्ये माझ्यासारख्याला व्यक्त करता येणार नाही. किती शब्दाची आकारून मी मंदिरं निर्माण केली तर जो पितृधर्म आपण पाळला त्याच्याबद्दल आपला त्रिवार वंदन. विठाला नाहीतर परिस्थिती अशी आहे दर वर्षी पितृ पंधरवड्यामध्ये जर ब्राह्मणदेव बाबा आपल्या घरी आले त्यांनी जर विचारलं वडिलांचं नाव आजोबांचं नाव पंजोबांचं नाव इथपर्यंत टिकतं. पण खापरपांजा विचारला की आपली कथम होऊन जाते. आपलाच खापरपांजा आपल्याला आठवत नाही. ज्याने आपल्याकरता 50 एकर जमीन घेतली 2-4 विहिरी फोडल्या 2-4 वाडे बांधले एवढे आपण कृतज्ञ आहोत. काल परवा आपण काय खाल्लं ते आपल्याला आठवत नाही. पण 48 वर्ष आपल्या वडिलांच्या स्मृती आणि त्या तितक्याच आनंदाने तर मोले घातले रडाया असं नाही. शेजारच्याने केलं म्हणून मी केलं, भावकीत कुणीतरी केलं म्हणून मी केलं, गावात कुणीतरी केलं म्हणून मी केलं असं नाही. हा एवढा उत्साह एवढ्या उत्साहामध्ये जणू काय वर्षभरातला एक अतिशय मोठा उत्सव आहे, एक मोठा त्योहार आहे. अशा पद्धतीने कुटुंबियांनी हा समारंभ या ठिकाणी तितक्याच थाटामाटामध्ये कोविडमधून आपल्याला थोडासा रिलीफ मिळाला आणि तितक्याच थाटामाटामध्ये आपण हा महोत्सव एकदिवसीय माझ्या लेखी हा एकदिवसीय महोत्सव आहे. सप्ताहाचा आहे एक दिवशी. मग परिवाराला धन्यवाद देतो. वेळ पाळणार आहे 12च्या पुढे मी सेकंदभर जाणार नाही. पोहोचू तिथपर्यंत पोहोचू. आता मी जरा कमी प्रमाण म्हणणार आहे. बाबाजी आपल्याला ते स्वातंत्र्य योग्य ठिकाणी आपण योग्य प्रमाण म्हणा. माझा जास्तीचा कल आपल्याशी संवाद करण्याकरता राहील. सारा सारा विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेद संकट तराल दुर्घट भव सिंधू. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांना स्फुरलेली अभंग संहिता मी सेवेकरता निवडली कारण ज्या पर्वकाळातून आपली वाटचाल सुरू आहे. मला आठवतंय मागच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या 5 तारखेला तुकोबारायांचा जन्मदिवस वसंत पंचमी 5 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर 7-8 दिवसाच्या फरकाने तुकोबारायांचा अनुग्रह दिन माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार. आज दिनांक 27 आहे. म्हणजे बरोबर 1 आठवड्यापूर्वी 30 तारखेला तुकोबारायांची बीजोत्सवाचा सोहळा आपण संपन्न केला. अशा पर्वकाळातून आपली वाटचाल असल्या कारणाने संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांना स्फुरलेली अभंग संहिता या निमित्ताने सेवेकरता निवडलेली आहे. अभंग एक औपचारिक पद्धतीने निवडायचा असतो संकीर्तना करता आणि म्हणून तो निवडलेला आहे. यद्यपि या अभंगावरती थोडा आध्यात्मिक दृष्ट्या विचार न करता म्हणजे हाच अभंग जर आपण नामसप्ताहाच्या कीर्तनामध्ये निवडला असता तर त्या अंगाने आपण त्याचा विचार केला असता. परंतु आज आहे पुण्यस्मरण. मग पुण्यस्मरणाच्या अंगाने आणि पुण्यस्मरणाच्या अवतीभोवती या अभंगाची जांभई आली जांभई आली की कीर्तन सफल झालं. ज्या कीर्तनात जांभई येत नाही ते कीर्तन फेल. याचं कारण सांगतो. भजन करा विठ्ठला जर मी चुकत नसेल तर अँटोलिया हाऊस हे 27 मजल्याचं आहे आणि घराची किंमत आहे 6,500 कोटी. एका घराची किंमत 6,500 कोटी. राहायला माणसं 5 आहे. नवरा बायको 2 मुलं आणि 1 सुनबाई. एका महिन्याचं लाईट बिल 43 लाख. पण त्यांना देखील ही जांभई येण्याकरता कदाचित झोपेची गोळी खावी लागत असेल. इथे येशी नाही उशी नाही गादी नाही लोड नाही टक्के नाही अजून तर लापशी खायची तरी जांभया सुरू झाल्या. येतं कीर्तनाचं फल आहे.
कारण जांभई केव्हा येत नाही ना. पाय मुरगाळल्यानंतर जांभई येते काय, ताप आल्यानंतर जांभई येते काय. ज्यावेळी आपण चिंतामुक्त असतो आणि म्हणून आज जागतिक समस्या हाऊ टू रिलीज स्ट्रेस, चिंता कशी घालवायची, आणि कीर्तन प्रवचन ही त्याच्याकरता प्रभावी माध्यम आहे. आणि म्हणून कीर्तनामध्ये जांभई येते. तमाशात येते की नाही मला माहिती नाही, पण कीर्तनात जांभई येते. म्हणून ज्या कीर्तनात जांभई आली ते कीर्तन सफल झालं असा त्याचा अर्थ आहे. असो, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आहोत. पुण्यस्मरण का करावं, बस याच्याच अवतीभोवती मी चर्चा करणार आहे. अन्यथा हे सप्ताहातील कीर्तन असतं तर वेगळ्या पद्धतीने आपण त्याचा विचार केला असता. ज्या संस्कृतीशी आपली नाळ जोडलेली आहे, या संस्कृतीमध्ये असणाऱ्या सर्व रूढी परंपरा ह्या निव्वळ अंधश्रद्धा नाही. कारण कोणतीही गोष्ट सेक्युलरिझमच्या नावाखाली आम्ही अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहायला लागलो अलीकडच्या काळामध्ये. शहाणपणाच्या नावाखाली, शिकलेपणाच्या नावाखाली. यद्यपि शिक्षण व्यवस्थेबद्दल मला नितांत आदर आहे, तो विनोद का होतो बेसूर आहे, पण सगळ्याच गोष्टी अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहून चालत नाही. कारण आता काळीवरच्या स्वरात बोलायचं का फॅनच्या स्वरात बोलायचं का बेसूर असणाऱ्या विड्याच्या स्वरात बोलायचं, सगळी अडचण आहे. फॅन तर बंद नाही करू शकत, पण विना बंद करू शकतो, म्हणून तुम्हाला विनंती केली. पुण्यस्मरण का करायचं, याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण काय, याच्या पाठीमागचं आध्यात्मिक कारण काय, बस या कारणांचा खुलासा, या कारणांची समीक्षा करत करत आपल्याला 12 वाजेपर्यंत आपल्याशी संवादी चर्चा मी करणार आहे. आपण भाग्यवान आहोत मनुष्य म्हणून जन्माला आलो. की मनुष्य जीवन एवढं सहजासहजी मिळत नाही या अर्थाची अनेक प्रमाण आहेत, मी त्याच्या विस्तारात जात नाही. पण मनुष्य जीवन आपल्याला साधू संतांच्या नंतर मिळालं ही खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात भाग्याची गोष्ट आहे. संतांनी आपल्यावरती काय उपकार केले याची चिकित्सा मला अनेक अंगाने करता येईल. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय. ज्या उपकारांची आपण तुलना करू शकत नाही एवढे उपकार साधू संतांनी तुमच्या माझ्यावरती केले. राजकीय विचारधारेमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाचा जो प्रवक्ता असतो, स्पीकर असतो, त्याला स्वतःच्या पक्षाचा बायोलॉज कमी पाठ असला तरी चालतो, पण विरोधी पक्षाचा बायोलॉज, घटना, अमेंडमेंट, तरतूद, मसुदा जास्तीचा पाठ असावा लागतो. कारण काउंटर करावा लागतो, डिबेट करावा लागतो, त्यांची मतं खोडावी लागतात, आपली जोडावी लागतात, मंडित करावी लागतात. पण स्वतःचं कमी पाठ असलं तरी चालतं, विरोधी पक्षाचं जास्तीचं पाठ असावं लागतं. या न्यायाने गेली 26-27 वर्ष वारकरी संप्रदायाचा एक अभ्यासक, एक चिकित्सक या नात्याने वारकरी इतर ज्या जगभरातल्या परंपरा आहेत त्या परंपरा ज्यावेळी मी बारकाईने पाहतो त्यावेळी वारकरी परंपरा ही किती सरस आहे हे माझ्या प्रतिला आल्याशिवाय राहत नाही. आमच्याकडे फार मोठी परंपरा आहे. आमच्याकडे पुला पुलस्य अंगिरा चरत जीव सुश्रुत कात्यायन सौम्य अष्टावक्र वारांगण सौम्य कणात कण्व फार मोठी परंपरा आहे. तिकडे फार मोठी परंपरा आहे. तिकडे आईन्स्टाईन, न्यूटन, डार्विन, पिटो, कॅन, सॉक्रेटिस, गॅलिलिओ, बायरन, पास्कल, मार्गन, किल्वी, पाश्चल, लॅटिन, थोरो हे संतच आहेत त्या दृष्टीने, त्या त्या क्षेत्रातले, त्या त्या प्रदेशातले. ठीक आहे, चायनाने आम्हाला कोरोना दिला म्हणून चायना बायकॉट करायला हरकत नाही. चायनाने कोविड दिला म्हणून चायना बायकॉट करायला हरकत नाही. पण चायनाने लावत्सू दिला हे दुर्लक्षित करून चालायचं. लावत्सू एक चायनीज दार्शनिक आहे आणि त्या लावत्सूची अनेक सूत्र मला वारकरी संत परंपरेच्या जवळची वाटतात आणि विशेषतः तुकोबारांच्या जवळची वाटतात. लावत्सूचं एक सूत्र आहे, तो म्हटलं टू बी लर्न इज द ऍड समथिंग, टू बी इनलाइटन इज द ड्रॉप समथिंग. तुम्हाला शहाणपण मिळवायचं असेल तर रोज तुम्ही काहीतरी जोडलं पाहिजे आणि तुम्हाला परमेश्वर, ज्ञान, मोक्ष, सुख, समाधान, आनंद मिळवायचा असेल तर रोज एक एक अवगुण सोडला पाहिजे. टू इनलाइटन इज द ड्रॉप समथिंग. हे नेमकेपणाने आपल्या लक्षात यावं याच्याकरता मी व्यवहारातलं एक उदाहरण देतो. गोष्ट काल्पनिक आहे पण सुरेख आहे. शहरामध्ये माझा आवाज पोहोचतोय ना सगळ्यांपर्यंत व्यवस्थित? हा. शहरामध्ये एक 3-4 वर्ष वयाचा मुलगा राहत होता आणि तो मुलगा ज्या गल्लीमध्ये राहत होता त्या गल्लीतली मोठी मुलं त्याला जवळ बोलवायची. 1 रुपयाचं नाणं आणि 25 पैशाचं नाणं त्याच्या समोर ठेवायची आणि त्या मुलाला प्रश्न विचारायचे, तुला कोणता पैसा पाहिजे? मुलगा 25 पैसे उचलायचा. मोठ्या मुलाला गंमत वाटायची, हा 1 रुपया का उचलत नाही? पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रयोग, तिसऱ्या दिवशी तोच प्रयोग. एक 3-4 महिने सुरू आहे.
शेवटी एकाला न राहवल्यामुळे त्याने त्या मुलाला एकांटी गाठलं, खासगीत विचारलं, का रे मूल्यांकनाच्या कौलाने दृष्ट्या 1 रुपया मोठ्या किमतीचा आणि 25 पैसे हलक्या किमतीचे, पण 4 महिने झाले तू 25 पैसे कसा उचलतो? तो म्हटला, दादा 1 रुपया मोठ्या किमतीचा आणि 25 पैसे हलक्या किमतीचे मला माहिती नाही असं नाही, पण एक सांगू, ज्या दिवशी मी 1 रुपया उचलेल ना त्या दिवशी आता बंद पडेल. दररोज 25 पैसे उचलून माझ्याकडे बरेचसे रुपये साचले. तुम्ही लर्न इज ऍड समथिंग. तुम्हाला शहाणपण मिळवायचंय, तुम्हाला हुशारी मिळवायची, रोज एक एक गोष्ट जीवनात जोडली पाहिजे, एक एक मूल्य जोडलं पाहिजे. व्यक्तिमत्वाचा विकास होण्याकरता जीवनात फार मोठे भूकंप व्हावे लागतात असं काही नाही. छोट्या छोट्या गोष्टींची झालर आपल्या जीवनाला लावली की त्या परिमाणापर्यंत आपल्याला जाता येतं. आणि तुम्हाला शहाणपण मिळवायचंय, जोडलं पाहिजे, मोक्ष मिळवायचंय, काहीतरी अवगुण सोडला पाहिजे. अद्वैत सिद्धिकारांनी जे फार मोठी ग्रंथ संपदा आहे आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीला, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 108 उपनिषद आहेत. मी नुसती नावं सांगतो. यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, प्रत्येक वेदाचं एक स्वतंत्र महावाक्य, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि, तत्वमसि. 6 शास्त्र आलेली आहेत. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्यायशास्त्र, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, वैशिकशास्त्र, 18 पुराण आहेत. मत्स्य पुराण, मार्कंडी पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवृत पुराण, वराह पुराण, वामन पुराण, शैव पुराण, वैष्णव पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, आगडी पुराण. 108 उपनिषद आहेत. त्यातली 10 प्रमुख मानली. हातोपनिषद, केलोपनिषद, कठोपनिषद, मंडूक, मांडुके, तैत्तिरीय, ऐतिरेय, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेत, श्वेतातर, फार मोठी ग्रंथ संपदा आहे. प्रस्थानत्रय वेगळे, रामायण, महाभारत. अद्वैत सिद्धी नावाचा एक ग्रंथ आहे आणि अद्वैत सिद्धिकारांनी ज्ञानाच्या सप्त भूमिका सांगितलेल्या आहेत. मी नुसता श्लोक सांगतो, मला त्याच्या विस्तारात जायचं नाही, कारण अलीकडे असली कीर्तन ऐकायची सवय आपल्याला राहिली नाही. आपल्या कानांचा दर्जा घसरलाय, मला याचं भान आहे. त्याच्यामुळे मी त्या क्लिष्टतेत जात नाही. त्या आईचा साधारण बायको माझी नेमणी तुझी त्यांनी घोटाळा झाला सगळा. आपला दर्जा ऐकणाऱ्यांचाही घसरला आणि सांगणाऱ्यांचाही घसरला. त्याच्यामुळे मला फार क्लिष्टतेमध्ये जायचं नाही. अद्वैत सिद्धीतला नुसता श्लोक सांगतो. ज्ञानभूमी शुभेच्छाच्या प्रथमापरी कीर्तिता विचारणा द्वितीयाच्या तृतीया तनु मानसा सत्वापत्ती चतुर्थीच्या पंचसंसक्ती नामिका पदार्थाभाविनी षष्टी तुर्यगा सप्तमा स्मृतः. यातला पदार्थाभाविनी हा जो भाव आहे, हे जे पद आहे ते माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. वेगळ्या व्यासपीठावरती जर आपल्या कानांचा दर्जा स्तर उंचावला तर नंतर केव्हा आपण वेगळ्या व्यासपीठावरती त्याचा विचार करू. पण जीवनामध्ये मोक्ष मिळवायचा असेल तर काहीतरी सोडावं लागतं. पदार्थाभावी या पदाच्या अवतीभवती ते सगळं चिंतन आपल्याला वेगळ्या व्यासपीठावरती करता येईल. मी कशा करता हा सगळा विचार मांडतो. चीनने कोरोना दिला म्हणून बायकॉट करायला हरकत नाही, पण लाओत्सू दिला. लाओत्सूची अनेक सूत्र मला वारकरी संत परंपरेच्या आणि विशेषतः तुकोबारांच्या जवळची वाटतात. पक्षाचा बायोलॉज कमी पाठ असला तरी चालतो, विरोधी पक्षाचा जास्तीचा पाठ असावा लागतो. यात न्यायाने वारकरी इतर ज्या जगभरातल्या परंपरा आहेत, मी लाओत्सूचा विचार मांडला. सॉफ्टीज बद्दल मला नितांत आदर आहे, पण एका ठिकाणी मला सॉफ्टीज फार दुबळा वाटला वारकरी परंपरेच्या तुलनेमध्ये सापेक्ष. कारण एका ठिकाणी सॉफ्टीज असं म्हणाले, आय कॅनॉट टीच एनीबडी एनिथिंग, आय कॅन ओनली मेक देम थिंक. मी कोणाला विचार देण्याच्या भानगडीत पडत नाही. मी कोणाला विचार देण्याच्या भानगडीत पडत नाही असं म्हणणारा सॉक्रेटिस कुठे? आणि सहज बोलणे हित उपदेश करो आणि सायास शिकविती. सायाचा शब्द अधोरेखित करण्यासारखा आहे. अट्टहासपूर्वक शिकवणारी आमची वारकरी संत परंपरा कुठे? ही वारकरी 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 या शब्द आपल्याला जरा संकुचित वाटत असेल, सगळ्याच वैदिक परंपरा त्याच्यामध्ये आहेत.
आमच्या सर्व वैदिक परंपरा गुरुकुल पद्धती या अट्टासपूर्वक त्या विद्यार्थ्याला, त्या जीवाला, त्या साधकाला प्रबोधित करतात. मी कोणाला विचार देण्याच्या भानगडीत पडत नाही असं म्हणणारा सॉक्रेटिस. बुडते हे जाना देखवे डोळा, बुडते आणि बुडत हे जन न देखावे डोळा. म्हणून आपण भाग्यवान आहोत. संत परंपरेच्या नंतर जन्माला आलो, ज्ञानोबा नंतर जन्माला आलो, तुकोबा नंतर जन्माला आलो, या संस्कृतीमध्ये जन्माला आलो. ते जगाच्या पाठीवरती सगळ्यात प्राचीन संस्कृती कोणती? ती रोमन आहे का ग्रीक आहे? ती आर्वाचीन आहे, वैदिक आहे? मला त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये, मला त्या वादाच्या मुद्द्यामध्ये अजिबात स्वारस्य नाही. ती भूतकाळाची भूत मला आपल्या मानगुटीवरती बसवायची नाही. प्राचीन कोणती, मला याच्याबद्दल अजिबात स्वारस्य नाही. सर्वसमावेशक कोणती, विज्ञाननिष्ठ कोणती, ही फार महत्वाचं. कोणती संस्कृती फार विज्ञाननिष्ठ आहे? कोविडच्या काळामध्ये आपल्याला कळालं आपली संस्कृती किती विज्ञाननिष्ठ आहे. तुम्ही म्हणा 2 वर्ष झाली, आम्ही आता ते विसरायला पाहतोय, तुम्ही त्या गोष्टीचा आठवण करून देताय. कारण तो जाणार नाही ना. आता तो आलाय, तो काही जाण्याकरता थोडीच आलाय. तो 4थी लाट, 5वी लाट, अजून 40,000वी लाट, तो आपल्या कित्येक पिढ्या येतील तरी तो राहणार आहे. पोलिओ गेला काय, स्वाईन फ्लू गेला काय, मलेरिया गेला काय, हा जाण्याकरता आला नाही. त्याच्या बरोबर आपल्याला जगावं लागणार आहे. आता पण कोविडच्या काळामध्ये आमची संस्कृती ही किती पुरोगामी होती, सर्वसमावेशक होती आणि विज्ञाननिष्ठ होती, याचा प्रत्यय आपल्याला आला. हा विचार मांडत 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 मला पुण्यस्मरण म्हणजे किती विज्ञाननिष्ठ आहे इथपर्यंत आपली वाटचाल करून घ्यायची. लक्षपूर्वक ऐका. कोविडच्या काळामध्ये काही गोष्टी आम्ही पाळल्या. ICMR पासून WHO ने आम्हाला काही प्रिकॉशन घ्याव्यात अशा सूचना दिल्या, गाईडलाईन्स दिल्या. अजूनही सगळे निर्बंध हटले नाहीत, अजूनही काही गाईडलाईन्स आहेत. पण ज्या ज्या गाईडलाईन्स आम्हाला दिल्या त्या सगळ्या अनादी कालापासून आमच्या संस्कृतीमध्ये कशा होत्या, बस मला फक्त जोड्या लावायच्या, बाकी काही करायचं नाही. RT-PCR कितव्या दिवशी केला आम्ही? RT-PCR का केलंच नाही? बहुळमध्ये कोणाला झालंच नाही का कोरोना? RT-PCR कितव्या दिवशी केला? 7व्या दिवशी. कोविडचा ज्यावेळी प्रादुर्भाव झाला त्यावेळी मुंबईवरून, पुण्यावरून आमचा नातेवाईक आला. आम्ही त्याला थेट घरात घेतलं. गाव किती दिवस नाही, 14व्या दिवशी घेतलं. 13 दिवस बाहेर ठेवलं. चावडीत ठेवलं, शाळेत ठेवलं, पडवीत ठेवलं, सत्रात ठेवलं, तडकीत ठेवलं, ग्रामपंचायत मध्ये ठेवलं, तालमीत ठेवलं, क्वारंटाईन सेंटरला ठेवलं. 14व्या दिवशी घरात घेतलं. 13 दिवसच का? माझा आणि दशक्रिया विधीचा फार जवळून संबंध येतो. आत्मश्लाघ्यता म्हणून नाही, तर माझ्या 26 वर्षात मी 11,500पेक्षा जास्त 10वीची प्रवचनं केली. 11,500. त्याच्यात सत्कोर महाराष्ट्रात कोणी केली नाहीत. महाराज सत्कोर 1/4. मी 13 राज्यांमधल्या सगळ्या परंपरा पाहिल्या बारकाईने. आणि या सगळ्या विधीवरती एखादं ग्रंथ, संदर्भ, पुस्तक लिहिता येईल का त्याच्या विचाराधीन मी आहे. ते तेलंगणामध्ये काय पद्धत आहे, छिंदवाडामध्ये काय पद्धत आहे, आंध्रात काय पद्धत आहे, मध्य प्रदेशामध्ये काय पद्धत आहे, धारवाडमध्ये काय पद्धत आहे, हुबळीमध्ये काय पद्धत आहे, या महाराष्ट्रात उत्तराखंडमध्ये काय पद्धत आहे, याच्या मी विचारात घेणे की याच्यावरती आपल्याला एखादा संदर्भ ग्रंथ लिहिता येईल का? विठाला
खेड, आंबेगाव, जुन्नर, थोडा शिरूरचा भाग, थोडा श्रीगोंद्याचा भाग. तर आपल्याकडे दशक्रिया विधी असतो. आपल्याकडे दावा नदीवरती जाऊन जवळला फार प्रवचने केलीत मी पूर्वी, आता आम्हाला आठवत नाही, 20-25 केली असतील. शेजारी आपण मावळला गेलो तर तिकडे दावा वगैरे काय नसतो, तिकडे असतो 13वा. आता पुण्यस्मरणाचंच कीर्तन आहे म्हणून त्याच्यावरती होती सगळी चर्चा. तिकडे असतो 13वा. शैव परंपरेमध्ये तिकडे 13व्याचा विधी, त्याला माळेचा विधी असं म्हणतात. शेजारी मुळशीला 13वा, भोरला 13वा. महाराष्ट्रातला सगळ्यात लवकर दशक्रिया विधी शिरूर तालुक्यामध्ये गाव रांजणगाव गणपती, 7 वाजताचा कावळा शिवला. महाराष्ट्रातला सगळ्यात उशिरा दशक्रिया विधी पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये लोक 2:30 वाजता दहाव्याला बाहेर पडतात. मला कधी कधी असं वाटतं दिवाळी करता, पाडव्या करता जर शिरूरचा कावळा पाहुणा गेला तिकडे सोयऱ्याच्या गावी तर पडून मिळेल ना. इकडे 7 वाजताची सवय, तिकडे 2:30 वाजता लोक बाहेर पडणार. पद्धत वेगळी वेगळी आहे. कुठे 3ऱ्या दिवसाला महत्व आहे, कुठे 5व्या दिवसाला महत्व आहे, कुठे 11वा, कुठे 14वा. आपण विदर्भात मराठवाड्यात गेलो तिकडे तर 14व्याचा विधी गोडाचं जेवण म्हणतात. मी का हा सगळा विचार मांडतोय लक्षपूर्वक आहे. याच्यामध्ये कितीही कमी अधिक प्रमाणामध्ये जर बारकावा असला, वेगळेपण असलं तरी सुतक हे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत 13 दिवसच असतो. सुतक सगळीकडे सारखं, ते खेडलाही तसंच, बोरलाही तसंच, मुळशीलाही तसंच आणि मावळलाही तसंच. क्वारंटाईन पिरियड 13 दिवस, सुतक 13 दिवस. काहीतरी कारण असेल की नाही, निवड योगा काय कारण आहे, त्यातलं वैज्ञानिक कारण असं आहे. 13 दिवसामध्ये 2 गोष्टी घडतात. एक पहिली गोष्ट घडते, अँटीबॉडीज तयार होतात. त्या अँटीबॉडीज त्या व्हायरसला मारतात, अथवा व्हायरसच एवढा प्रबळ होतो तो आम्हाला मरणाच्या दारात घेऊन जातो. म्हणून 13 दिवसामध्ये 2 गोष्टी घडतात. पहिली अँटीबॉडीज, नाही तर दुसरी डेड बॉडीज. म्हणून 13 दिवस वाट पाहिजे. आता एवढा कारवाईचा बडगा होता तरी लोक पाळत नव्हते. एवढा कारवाईचा बडगा होता, दंडात्मक कारवाई होती, दंडुकात्मक कारवाई होती, तरी लोक नियम पाळत नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये कशी नियम पाळत असतील, म्हणून त्या काळामध्ये कलम 144 नव्हतं. त्या काळातलं कलम 144 144 म्हणजे सुतक, इथे क्वारंटाईन पिरियड. एखाद्या परिवारामध्ये जर एखादी व्यक्ती संसर्गाने गेली असेल तर बाजूच्या घरामध्ये काय होतंय का, पुढच्या घरामध्ये काय होतंय का, पाठीमागच्या घरामध्ये काय होतंय का, या भाऊकीला काय होतंय का, त्यांना काय होतंय का, याची वाट पाहायची 13 दिवस. म्हणून 13 दिवस कलम 144. तुम्ही सत्यात यायचं नाही का, सुतक आहे. तुम्ही साखरपुड्यात यायचं नाही तुमच्या भाऊकीने का, सुतक आहे. तुम्ही मारुत्र्याच्या पाया पडायला यायचं नाही का, सुतक आहे. याचं नाव आहे कलम 144. म्हणून सुतक आणि क्वारंटाईन पिरियड 13 दिवसच का. आरटीपीसीआर 7व्या दिवशी का करायचा, दुसऱ्या दिवशी का करायचा नाही, काय कारण असेल? कारण सुरुवातीला एखादा व्हायरस आमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर काही दिवस तो आयसोलेट असतो. 7व्या दिवशी डोकं वर काढतो, म्हणून आरटीपीसीआर करायचा 7व्या दिवशी. ठीक आहे. वैज्ञानिक कारण काय, फार बोलतो नाही होत आपल्याला. आणि काय झालंय, आपल्याला ती गाणी ऐकायची सवय लागली. आईचं गाणं, बापाचं गाणं, बाप माझा, बाप तसा, आई अशी. ठीक आहे, आई वडिलांबद्दल नितांत आदर आहे. त्यांची ही व्यासपीठ नाहीत ना, त्याच्याकरता वेगळी कवी संमेलन आहे, त्याच्याकरता वेगळी व्यासपीठ आहे. कथा कीर्तन ही विनोद निर्मितीची साधनं नाही, मनोरंजनाची साधनं नाही. बरं वाटावं याच्याकरता कीर्तन नाही, बरं व्हावं याच्याकरता कीर्तन. आणि म्हणून हा विचार मी मांडतोय. आणि तुम्हाला जर बोर झाला असेल तर येथून गाणी मला येतात ती म्हणून दाखवतो, म्हणजे तुम्हाला बरं वाटावं म्हणून. आरटीपीसीआर 7व्या दिवशीच का करायचा, लक्षपूर्वक आहे. कोणत्याही आजाराचं निर्मूलन जर आपल्याला करायचं असेल तर व्यापक प्रमाणावर ते कार्य हातात घ्यावं लागतं. म्हणजे लॉकडाऊनचाही वाढदिवस आपण साजरा केला होता 22 तारखेला. लॉकडाऊनचा दुसरा वाढदिवस झाला. अख्खा देश आपण लॉकडाऊन केला. पोलिओ निर्मूलनाच्या बाबतीमध्ये पहा, एक गोष्ट आपल्याला माहिती आहे चांगली. 7व्या दिवशी जर भावकीमध्ये एखादी दुःखद घटना घडली, काय करतो आपण 7व्या दिवशी, घरं सारवतो. आता ते आउटडेटेड झालं, कालबाह्य झालं, आता ते काही फार राहिलं नाही, नवीन पिढीला सांगता यायचं नाही. पण 7व्या दिवशी माझी शाळा भीमा नदीच्या किनारे होती, वडगाव पाटोळे गाव माझं. भीमा नदीच्या किनाऱ्यावरती शाळा. आणि मी बऱ्याच वेळा पाहिलं, पहिली दुसरीमध्ये खिडकीतून डोकावलं की बैलगाड्या लोक भरून यायची, गोदड्या भरून नदीवरती धुणा धुण्याकरता. कितव्या दिवशी, 7व्या दिवशी. 7व्या दिवशीच का, दुसऱ्या दिवशी का नाही गोदड्या धुवायच्या, सावडायच्या दिवशी.
सगळी भावकी भावकी नदीवर असते, पाहुणे रावले असतात, गोधडे आपल्याला काही मदत नसती झाली का? सावड्याच्या दिवशी गोधडे का नाही धुवायच्या? 7व्या दिवशीच का धुवायच्या? ठीक आहे, हे आता अलीकडच्या पिढीला कळायचंही नाही, राहिले नाही, कालबाह्य झालं. पण 7व्या दिवशीच गोधड्या का धुवायच्या? अख्ख्या भावकीने 7व्या दिवशीच घर का चालवायची आणि आरती पिसर 7व्या दिवशीच का करायचा? याचा कुठे ना कुठेतरी मेळ आहे. विठाला कोणताही आजार घालवायचा असेल तर व्यापक प्रमाणामध्ये प्रयत्न करावे लागतात. मला एक तर्क या निमित्ताने आपल्या समोर मांडायचा आहे, लक्षपूर्वक ऐका. बजरंग बलीने सीता मातेचा शोध घेतला. प्रभू रामचंद्रांना कुशल आहेत त्या म्हणून माहिती आणून सांगितली. पुन्हा जर नवीन एखादं फरमान काढलं असतं, एखादा जार काढला असता प्रभू रामचंद्रांनी, तो बजरंग बलींच्या हातामध्ये दिला असता. जशी पहिल्यांदा अंगठी दिली, पुन्हा एखादं पत्र दिलं असतं आणि सांगितलं असतं, हा तुझ्या मुलासारखाच आहे, मी पती म्हणून तुला आदेश देतो, तू पत्नी म्हणून माझा आदेश तुला मानावा लागेल, तू याच्या खांद्यावरती बसून ये. रामायण घडलं असतं का? किती सोपं केलं. बरं, ज्या बजरंग बलीला द्रोणागिरी उचलता येतो त्याला सीतामाता उचलता आली नसती का? ज्यांना एकदा उडी मारून जाता येतो त्यांना दुसऱ्यांदा जाता आलं नसतं का? हे का केलं नाही रामाने? कारण रावण नावाची जी आसुरी शक्ती आहे ती मुळापासून संपवणं ही प्राथमिकता आहे. केवळ शिकेला पाठीमागे आणणं हा हेतू नाही. रावण नावाची आसुरी प्रवृत्ती संपवणं, कोणत्याही आजाराचं व्यापक प्रमाणामध्ये निर्धारण करावं लागतं. महाभारतामध्ये युद्ध व्हावं ही कोणाची इच्छा? तुम्ही थोडं बोललं तर मला बरं होईल. जर महाभारत चुकू द्या ना, चुकलं तर काय फरक पडतं? महाभारतामध्ये युद्ध व्हावं ही कोणाची इच्छा? दुर्योधनाची. महाभारतामध्ये युद्ध व्हावं ही भगवान श्रीकृष्णाची इच्छा. दुर्योधनाची का नाही? तो 500 द्यायला तयार होता. दुर्योधन 500 गावं द्यायला तयार आहे. किती? 500. धर्मदाता किती गावांवरती समाधानी आहेत? 5 गावांवर. गाव नाही कळायची आपल्याला, जागा कळतील, जागा, सीट. दुर्योधन 500 सीट सोडायला तयार आहे आणि धर्म 5 सीट वरती राजी आहे. 495 ऍक्सेस जास्त आहे. युद्ध का झालं? युद्धाला कारण आहे भगवान कृष्ण. युद्ध दुर्योधनालाही नको आणि युद्ध धर्मालाही नको. युद्ध कृष्णाला हवं होतं. ज्यावेळी शिष्टाई करण्याकरता निघाले भगवान कृष्ण, धर्मदाताने सांगितलं, केशव गाव माग, नाही अर्ध राज्य दिलं, नाही 500 दिली, 5च माग. प्रत्येक भावाला एक एक वाटून घेऊ. भिक्त मागता यायचे नाही, क्षत्रिय आहोत. एका एका राज्यात, एका एका गावामध्ये आपण आमचं जीवन व्यतीत करू. 5 गावं मिळाली तरी समाधान आहे. फार युती तोडू नको, फार आघाडी बिघाडी करू नको. 2-4 जागा अलीकडे पलीकडे होते. भगवान श्रीकृष्णाने 5च मागितली. लक्षपूर्वक ऐका. किती? 5. पण कोणती 5? खेड तालुक्यातली 5 गावं सोडून द्या, वजा करा. कोणती 5 दोघा तुझा? खेड तालुक्यातली 5 गावं वजा करा. कोणती करता? राजगुरुनगर शहर वजा करा, वाडा वजा करा, पाईट वजा करा, चाकण वजा करा, आळंदी वजा करा. बाकीच्या खेडमध्ये काय राहिलं? आळंदी वजा केली, चाकण वजा केलं, पाईट वजा केलं, वाडा वजा केला, खेड शहर वजा केलं. बाकीच्या खेडमध्ये काय राहिलं? भगवान कृष्णाने गावं 5च मागितली. पण कोणती मागितली? ज्या प्रत्येक गावात केव्हा ना केव्हा तरी पांडवांनी कौरवांचा दारुण पराभव केलेला आहे, मोठा अपमान सहन करावा लागलेला आहे. दुर्योधन म्हटलं, हीच 5 पाहिजेत काय? मी तर 500 द्यायला तयार आहे, पण हीच 5 पाहिजे असतील तर सुईच्या अग्रभागावर गेली मावेल एवढी माती कपडाला लावायला देत नाही. जा सुच्यागमन दाश्यामी विना विद्येन केशव. कृष्ण म्हटले, मला तेच पाहिजे. का? गीतेमध्ये स्वतःचं जीवित कार्य सांगत असताना भगवान कृष्ण म्हटले, परित्राणाय साधूनां. मी कशा करता आलो? यदा यदा धर्मस्य. श्लोक सगळ्यांचे 5 आहेत, मला त्याच्या विस्तारात जायचं. मी आलो आसुरांचं निर्मूलन करण्याकरता. किती असुर मारले? आगासूर मारला, बगासूर मारला, पुणावत मारला, शक्कासूर मारला, विमोसार मारला, डेरुकासूर मारला, त्रंबासूर मारला, कागासूर मारला, रिटासूर मारला, कंस मारला, मुष्टिक मारला, चाणूर मारला, जरासंध मारला, पुतना मारली. भगवान कृष्णाने विचार केला, कंसाने एक एक पाठवावा आणि एक एक मारावा, याला बराच कालावधी निघून जाईल. त्याच्याकरता सगळे एका ठिकाणी घेऊन आला म्हणून युद्ध केलं. सॅनिटायझिंग, सामूहिक सॅनिटायझिंग. सगळे एका ठिकाणी घेऊन आला, सगळे एकत्र मारले.
नाही कळालं. पोलिओ निर्मूलन कळतं का? पोलिओ निर्मूलन कसं असतं? बहुळमध्ये सोमवार, सिद्धेगहानला मंगळवार, चिंचोशीला गरगुडे बाबा बुधवार, असं असतं काय? जर बहुळ मधला पोरगा मामाच्या गावी गेला, तिकडे गेला समजा बोरीलाच गेला, मग त्याने काय करायचं? तिकडे जुन्नर तालुक्यामध्ये जर इथला जर पोरगा मामाच्या गावी बोरीला गेला, तिकडे मंगळवार आहे जुन्नरला, इथे सोमवार आहे, तो रात्रीलाच आला, तो आला 7:30 वाजता. 5 वाजता इथला प्रोग्राम संपला, तिकडे सकाळी 7ला सुरू झाला, म्हणजे त्याला तिकडेही लस मिळाली नाही, इकडे डोस मिळाला नाही. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकच दिवस, एकच रविवार, सकाळी 7 ते सायंकाळी 5. तो कर्नाटकात असू, तो हुबळीत असू, नाहीतर तिकडे अजून छिंदवाडामध्ये असू, असेल तिथे त्याला लस मिळाली पाहिजे. ती पोलिओ निर्मूलन. हलती पिस्या 7व्या दिवशीच का करायचा? गोधड्या 7व्या दिवशीच का व्हायच्या? अख्ख्या भावकीतल्या लोकांनी एकत्र यायचं, सगळ्यांनी एकही घर सोडायचं नाही, सगळ्यांनी एकाच दिवशी घरं सारवायची, सगळ्यांनी एकाच दिवशी बैलगाड्या झुंपायच्या, सगळ्यांनी एकाच दिवशी नदीत जायचं. याचं नाव आहे सामूहिक सॅनिटायझिंग. तासन तास मला त्याच्यावरती बोलता येईल. आमच्या रूढी परंपरा. पीठ अंतरण्याची पद्धत आहे का आपल्याकडे? आपण अंतिम घेऊन आल्यावर आणतो. का करायचं पीठ? दिवा का लावायचा? दिवा का लावतो आपण? दिवा लावतो की नाही? दिव्याचं दर्शन घेतलं पाहिजे असं म्हणतो. का लावायचा दिवा? सांगेल का कोणी? दिवा का लावायचा? पीठ का अंतरायचं? ज्या खोलीमध्ये तो रुग्ण आहे त्या खोलीमध्ये जर बॅक्टेरियल काउंट वाढला असेल, जंतू संसर्ग वाढला असेल, काही कोट्यावधीमध्ये त्याची संख्या, त्याची वाढ झाली असेल, कोणत्याही जीवाणूचा एक स्वभाव आहे. मी कीर्तन करतो म्हणून तुम्हाला अजून मला सहन करायचे 50 मिनिट, मी काही बोलावं तुम्ही कशावरही विश्वास ठेवावा, मला हे मान्य नाही. हे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. रात्रीच्या वेळी जर एखाद्या मर्क्युरीच्या खाली बसलात आणि चिलट माहिती ना, चिलट हे 2 दिशेने फार आकर्षित होतं. नीट ऐका. कोणत्या दिशेने? एकतर ज्याच्या डोक्याला जास्तीचं तेल आहे तिकडे, आणि ज्याच्या अंगावरती सफेद कपडे तिकडे. रंगीबेरंगी कपडे घातली तिकडे चिलट जात नाही. प्रयोग करून पाहायला हरकत नाही. ज्या खोलीमध्ये बॅक्टेरिया काउंट वाढलेला आहे त्या खोलीतली सगळीची चिलटकी एका ठिकाणी आणली, सगळा बॅक्टेरिया एका ठिकाणी आणला. त्याच्याकरता पीठ टाकलं. पीठ ऍपेक्सन डिस्टेंबर काय प्रत्येक घरामध्ये होता काय? पीठ तर प्रत्येक घरात होतं की नाही? म्हणून पीठ टाकलं आणि तिथे लावला दिवा. दिव्याचा स्वभाव काय? किड्याचा स्वभाव काय? कोणत्याही दिव्यावरती, कोणत्याही वातीवरती, ज्योतीवरती उडी मारणे. म्हणून तिथे लावला दिवा. ही दिवा लावण्याची पद्धत, ही पीठ अंतरण्याची पद्धत. पानाड्याची पंगत वेगळी बसवली की नाही आपण? पानाडे खांदेकरी इकडे असंच आहे ना आपल्याकडे. खांदेकरी पानाडीची पंगत वेगळी बसवली की नाही? का बसवायची वेगळी? भजन करा सांगतो. खांदेकरी आणि पानाड्याची पंगत वेगळी बसवतो आपण. का बसवतो? कोणी सांगेल का कारण त्याचं? त्याचं कारण असं आहे, जे कोविडच्या काळात आपल्याला कळालं, आमच्या परंपरा किती विज्ञाननिष्ठ होत्या हे मी सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. कारण 4 खांदेकरी आणि 1 पान्हाड्या त्याचा त्या बॉडीशाला थेट संपर्क. 4 खांदेकरी आणि पान्हाड्या त्याचा त्या बॉडीशाला थेट संपर्क. खांदेकरांनी खांदा दिला की नाही? पान्हाड्यांनी बाकीच्या सगळे सोपस्कार केली की नाही? आंघोळ करणे घालण्यापासून सगळं. मग गेलेली व्यक्ती जर एखाद्या रोगाने गेली असेल, साथीच्या आजाराने गेली असेल, एखाद्या व्हायरसने गेली असेल जीव घेण्या, आणि त्या 5 लोकांचा जर त्या बॉडीशी थेट संपर्क आला असेल, तर 10व्या दिवशी ती 5 लोक सुपर स्प्रेडर ठरू नयेत म्हणून त्या 5 जणांना बाजूला काढलं. त्यांची पंगत वेगळी ठेवली. शिवाय बुंदी वाढणार नसेल एकदाच वाढ. अरे 10वा त्याच्या बापाचा, बुद्धीचा खर्च त्यांनी केला, तू 4 वेळा खायची तर एकदाच का वाढायची? काय कारण आहे? गावातली जुनी जाणतं माणसं म्हणजे उष्टी राहू दे, एकदाच वाढ याच्या करता. कारण त्याच्यामध्ये जर तो काउंट वाढला असेल, त्याच्यामध्ये जर ते स्प्रेडिंग झाला असेल, तर तू त्यालाही बुंदी वाढायला जाणार, परत पंक्तीत जाणार, त्यालाही भात वाढायला जाणार, परत पंक्तीत जाणार, त्याला आमटी वाढायला जाणार, परत पंक्तीत जाणार, अख्ख्या पंक्तीला त्याची लागण होणार, अख्खं गाव त्या आजाराने भेटणार. म्हणून हे 5 जण पहिले बाजूला काढले. हे जगाला फार उशिरा कळालं. आम्ही 10वी आज घालतो काय? आम्ही अनादिकालापासून घालतो की नाही? पानाड्या खांदेकरी आज बाजूला काढला का? आम्ही अनादिकालापासून बाजूला काढला. जे जगाला आज कळालं ते पूर्वीपासून आम्ही करत होतो. सारा विचार हा सुद्धा विचारच आहे. या अंगावर तुम्हाला फार बोलता येईल, फार शंका, फार त्याच्यावरचे तर्क,
फार त्याच्यावरच्या सगळ्या गोष्टी आकारून टाकून मंत्र निर्माण करता येतील, शब्दकोटी शब्दछट. पण ज्या एका विधीच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आहोत त्याच्या अवतीभोवती काही सुसंवादी चर्चा करावी या भावनेतून मी हा सगळा विचार मांडतो. मी 12च्या पुढे सेकंदभर जाणार नाही. सगळी भजनं म्हणजे विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, जय विठ्ठल सगळं एका दमात होईल, काळजी करू नका. कारण तुमच्यापेक्षा मला पुढे जाण्याची घाई आहे. कारण एक बैल आहे तो माझ्याशिवाय कोणाला चुकूच देत नाही. तिथं जाऊन वटाळा होईल वकील साहेब. म्हणजे त्याच्यामुळे मला जाण्याची तिथे तुमच्यापेक्षा फार घाई आहे. पण शेतकरी आहोत आपण, आपला छंद आहे, आपण तो पाळला पाहिजे. आज देशी ब्रीड कमी झालं. किमान खिलार जनावरांच्या योग्य खिलार गाई तरी पाळता येतील. तो ठीक आहे, थोडं विषांतर होते म्हणून सोडून द्या. परंतु आज आम्ही शाळेमध्ये शिकलो, वर्गीस पुरी यांनी धवल क्रांती केली गुजरातला. काही धवल क्रांती केलेली आहे. खरं वाटोळं कुणी केलं असेल तर त्या धवल क्रांतीमुळे आमचं वाटोळं झालं. जशी जर्शी आली, जर्शी COW काऊ गाय नाही, तो डुकरापेक्षा भयंकर प्राणी आहे. निव्वळ 38,000 जर्शीचे दुधाने होतात. निव्वळ 38,000. पायरीचा असेल, कॉन्स्टिपेशन असेल, फिशर असेल, शुगर असेल, डेटीचा त्रास असेल, अनेक आजार आहेत. देशी गाईचं जे दूध, आता A1 म्हणजे काय, A2 म्हणजे काय, ते तुम्ही सर्च करा, तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा. मला त्याच्यामध्ये फार स्वारस्य नाही, माझा तो वेळ नाही, माझा तो विषय नाही आजचा. आज एवढं पेस्टिसाइड आमच्या पोटामध्ये चाललंय. आज आमचं आयुष्य तर का कमी झाला? का माणसं 50-55च्या आतमध्ये जायला लागली? आज किती पेस्टिसाइड चालले आमच्या पोटामध्ये, किती विषयुक्त शेती आहे. कोणीच छातीला हात लावायचं नाही, कोणीच. किती आमच्या 5वीच्या दिवशी पोराच्या गळ्यात माळ असतील, पुरीच्या गळ्यात माळ असतील, 7 पिढ्याच्या आम्ही माळकरी आहेत. कोणीच छातीला हात लावायचं नाही, तुमच्या माझ्याचही कोणीच नाही. चाकणला गेल्यावर मिसळ खातो ना आपण, मिसळ. आता वाडेकरांची प्रसिद्ध आहे, नको बाबा इथं लई वाडेकर आहे. ते वाडेकर घेतले का काय मला माहिती नाही, दुसरी कोणाची म्हणा. चाकणला गेल्यावर मिसळ खातो की नाही आपण, त्याच्यावरती कोथमीर येते नाही, धना मिठी. बाजारात एकाचाही धना क्वार्टर फवारल्याशिवाय नाही, तसा धना मिठीला रंग चढत नाही. त्याच्यामुळे कुणीच छातीला हात लावायचा नाही. आपलं हाड वाटलं नाही, ते क्वार्टर आपल्याला माहित नाही, दारूच्या थेंबाला शिवलो नाही. तुमच्या माझ्याचाही सगळ्यांचा कार्यक्रम झाला. आज एवढं पेस्टिसाइड आपल्या पोटात चाललंय. देशी ब्रीड आहे, देशी ब्रीड. गीर, सैवाल, लाल कंदारी, खिलार. देशी गायचं जे दूध आहे त्याचं बायोमेट्रिक अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये फास्टेक नावाचा एक सेल्स आहे. फास्टेक नावाचा एक जीवाणू, फास्टेक मीच आहे का, आणि तो फास्टेक थेट आमच्या शरीरामध्ये जाऊन केमो सारखं काम करतो. आमच्या पेशीमध्ये जाऊन एखादा आजार दूर करतो. म्हणून देशी गाईचं दूध अत्यंत महत्वाचं आहे. देशी गाईचं दूध नाही. देशी गाई मिळाल्या, म्हैस सुद्धा हे देशीच आहे, देशी ब्रीडच आहे म्हैस. म्हशीचं दूध चालेल, पोरगा थोडा जड होईल म्हशीसारखा, पण म्हशीच्या दुधाने आजार येणार नाही. नाही, विनोद नाही, प्रयोग करून पहा. आपण जर चाकणला निघालो, आणि बोशाजवळ जर आपल्याला 1000 मेंढरं लागली, किती 1000, बोशाजवळ जर 1000 मेंढरं लागली, 1 किलोमीटर दूरवर आपल्या गाडीचा आवाज ऐकून मेंढपाळ बाजूला करतो की नाही, 1000 मेंढरं, 1000 मेंढरं, 1000 मेंढरं एका मिनिटात बाजूला होतात की नाही, एका मिनिटात. आणि 4 म्हशीवाला, त्याच्या 4 म्हशीत आपली गाडी असते, पण तो जागचा हलत नाही. उलट आपल्याकडे पाहून हसतो. हा संगतीचा परिणाम. कुणी म्हशीवाला असेल तर निवड योगा योग. म्हशीच्या दुधाने पोरगा जड होईल, पण त्याला आजार येणार नाही. म्हशीचं दूध चालेल. देशी ब्रीड आहे म्हैस. देशी ब्रीड आपण सांभाळलं पाहिजे. पेस्टिसाइड विषय मुक्त शेती आपण केली पाहिजे, आणि आपल्या मुलाबाळांना भरपूर खेळ खेळू दिला पाहिजे. आज आट्यापाट्यासारखे खेळ मुलांना माहिती नाही. ठीक आहे, सारा विचार हा विचाराच एक प्रकारचा. या कीर्तनातून हे घेऊन जा. आज अँड्रॉइड सारखं घातक शस्त्र आम्ही आमच्या मुलाच्या हातामध्ये दिलं. हायपर झाली मुलं, हायपर. मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवत नाहीत, मोबाईल हातात दिल्याशिवाय दूध पित नाहीत, मोबाईल हातात दिल्याशिवाय राहत नाहीत. याचे दुरोगामी परिणाम नंतर भविष्यात कळतील. डोळ्याचा जो रेटिना आहे, आतापासून त्याच्यावरती एवढे भयंकर परिणाम व्हायला लागले, मेंदूवरती परिणाम व्हायला लागले, त्याच्या रेडिएशनचे एवढे दुरोगामी परिणाम आहेत, घातक परिणाम आहेत. म्हणून सारा विचार करा, उठी. आमच्या रूढी परंपरा या संबंधाने थोडं भाष्य करत असताना माझ्याकडे बरोबर 42 मिनिटाचा वेळ आहे. त्या 42 मिनिटामध्ये जर रजा घेत असताना संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग मी सेवेकरता निवडला. पुण्यस्मरण का करावं हे सांगत असताना इतर सगळ्या परंपरांचा विचार उहापोह मी करतो. पूर्वी बैलगाडी आपण प्रवासाकरता वापरायचो. अनेकांची लग्नाची वहाड ही बैलगाडीतून गेली असती, गेली की नाही?
पण नाही लग्नाची वऱ्हाड अजून आपण खंडोबाला बैलगाडीतून जातो की नाही? आपण निमगावला जातो, दावडीला जातो, खरपुडीला जातो, अजून कोण देवतोरण्याला जात असेल, कोण धामणीला जात असेल, कोण धामणखेडला जात असेल, कोण कडध्याला जात असेल, कोण पाणीला, कोण जेजुरीला आपण जातो की नाही बैलगाडीतून? बैलगाडीला हमखास काही गोष्टी लटकवलेल्या असायच्या पूर्वी. कोणत्या गोष्टी असायच्या? लिंबू, बिबवा आणि मिरची. ही अंधश्रद्धा होती का? आपला काय विचार? ही अंधश्रद्धा आहे का? अंधश्रद्धा आहे का? का लागवायची मिरची, का लागवायची ती बिबवा वगैरे? याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण सांगतो, सायंटिफिक कारण असं आहे. व्हिटॅमिन सीचं महत्व कळालं की नाही आपल्याला कोविडच्या काळात? सेलिनचं महत्व. काय खाल्लं आम्ही? एखाद्याला कोविड झाला, मलाही झाला, काय खाल्लं आपण? डोलो 750 आणि सेलिन 500. दुसरं काय खाल्लं आपण? म्हणजे व्हिटॅमिन सीचं महत्व कळलं की नाही आपल्याला? व्हिटॅमिन सी मला चांगलं आठवतंय, लहानपणी जर मला खोकला आला तर माझ्या घराच्या पाठीमागे आजही ती चिंच आहे, शेकडो वर्षापूर्वीची आहे. चिंचेचं झाड होतं, आजी मला तिथे घेऊन जायची. त्या चिंचेच्या झाडाची जी मुळी आहे तिला अशी थोडी जागा केलेली असायची, त्याच्या खालून 3-4 गळा काढायची, खोकला राहायचा. अंधश्रद्धा नाही, माझा अनुभव आहे लहानपणीचा. कारण त्या ऍटमॉस्फिअर मध्ये, त्या वातावरणामध्ये, त्या सगळ्या तिथे गेल्यानंतर व्हिटॅमिन सी, चिंच म्हणजे व्हिटॅमिन सी. बरं, बोरनान करतो की नाही? बोरनान माता भगिनी, काय आहे बोरनान? फॅशन आहे काही? बोरनान म्हणजे काय? तर व्हिटॅमिन सी, बोराची ती फळं व्हिटॅमिन सी त्या बाळाच्या अंगावरून टाकली म्हणजे व्हिटॅमिन सी त्याला मिळावं. कारण आता लोह आम्हाला मिळत नाही, व्हिटॅमिन सी मिळत नाही, व्हिटॅमिन डी मिळत नाही. का? एक तर 1:30 वाजेपर्यंत झोपत नाही, हातभर डोक्यावरती सूर्य आल्याशिवाय उठत नाही. कसं व्हिटॅमिन डी मिळणार? कसा कोवळा सूर्यप्रकाशाची किरण? आमची लाईफस्टाईल फार विचित्र झाली, फार भयंकर आहे. तुम्ही खुरपणी करायचो आपण, खुरपणी तासून तास मला याच्यावरती बोलतोय. आता खुरपणी राहिली का? खुरपणी राहिली का? खुरपणी केल्याचा फायदा काय होता? खुरपं होतं लोखंडाचं, आणि ते लोखंडाचं खुरपं त्या पिकाच्या मुळाला लागायचं, मुळाला खुरपणी करताना, आणि तिथे मिळायचं लोहतत्व. आता खुरपणी राहिली नाही, सगळी तणनाशकं आली, सगळी खतं औषधं आली. आता लोखंडाचे तवे राहिली नाहीत, लोखंडाची भांडी राहिली नाही, त्यामुळे लोहाच्या गोळ्यावरून खायला लागतात. म्हणजे आम्हाला लोह मिळत नाही, आम्हाला व्हिटॅमिन सी मिळत नाही. बहुळ गावात 2-4 तरी मेडिकल असतील मला माहिती नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बैलगाडीतून प्रवास करत असू तर अँटासिड आणि अँटीओमेटिक म्हणून लिंबू बरोबर ठेवायचं. व्हिटॅमिन सी फार घसा चुकला की 1-2 थेंब जरी लिंबाच्या रसाचे घेतले की जमलं. व्हिटॅमिन सी म्हणून बरोबर ठेवायचं लिंबू. मळमळलं, लिंबाचा नुसता वास घेतला तरी बरं वाटायचं. आजही प्रयोग करून पहा, नुसत्या लिंबाच्या वासाने आपल्याला बरं वाटायचं. म्हणून बैलगाडीला ठेवायचं लिंबू. अंधश्रद्धा नाही. बिबवा का? बिबवा आपलं लहानपण आठवा. लहानपणी आपण एवढे खेळ खेळलो आणि पायात एवढे काटे मोडले, पायात काटा भरला की आपण उपटून फेकला, आपण त्याची तमा बाळगली नाही. कळलं केव्हा? दिवस मावळला, घरी गेलो, मग ठणक लागला पायाला, मग गेलो आजी जवळ, आपण लागलो रडायला. हा बहुतेकांचा अनुभव आहे. आजीने काय केलं? आपल्या भुचुड्यातून काढली सुई, भुचुडाच म्हणतो ना, भुचुड्यातून काढली सुई, कमरेला होता पाठवा, त्यातला काढला बिबवा. सुईने तो बिबवा सोलला, तो कुठे राहिला? दिव्यावर, आणि जिथे काटा टोचला तिथे तिला चटका, चरकणी आवाज आला. दुखणं थांबलं की नाही? बिबवा इन द सेन्स पेन किलर. बिबवा पेन किलर म्हणून बरोबर बाळगला आम्ही. समजा लोखंडाने पुढे खर्चटलं, त्या काळामध्ये काय होतं का? आयोडीन वगैरे काही नाही. ते बिबवा जरी लावला तिथे, ठीक आहे, तो थोड्या प्रमाणात लावायचा, त्याच्यानंतर काय उपचार करायचे वगैरे वगैरे, मी त्याच्या विस्तारात जात नाही, पण शून्य हा. म्हणून बिबवा ठेवायचा बरोबर, अंधश्रद्धा म्हणून नाही. मिरची कशा करतात? मिरची महाराष्ट्रामध्ये 6 जाती सापाच्या विषारी आहेत. हे भारतामध्ये ज्या आहेत शेकडो जाती, त्यापैकी 6 विषारी जाती आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात. किंग कोब्रा म्हणजे नाग, खुडस, मण्यार, घोणस आणि पोवळा, या 6 जाती विषारी आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जर स्नॅक बाईट झालं, साप चावला, आता चावलेला साप विषारी आहे का बिनविषारी आहे? ते विष आतमध्ये गेलंय का नुसतं दात वरच्यावर लागला, हे कसं करायचं? घाबरून माणसं बघतील ना. हे करण्याकरता लगेच मिरची काढली, बैलगाडीची दिली रामभाऊला खायला. इथे कोणाचं नाव असेल तर निवळ योगायोग, म्हणजे 2-4 तरी रामभाऊ असतील मला माहिती नाही. निवळ योगायोग सोपं उच्चारायला म्हणून मी बोललो. दिली रामभाऊंना खायला, आणि मग रामभाऊंना विचारलं, रामभाऊ कशी लागली हो? रामभाऊ जर का म्हटले गोड, समजायचं रामभाऊला पान लागलो. ही सोपी सोपी थेरपी होती की नाही? साप चावलाय की नाही, वीज चढलाय की नाही, हे अंधश्रद्धा आहे. घटस्थापना का करायचो आपण?
मला तासनतास त्याच्यावरती बोलताय. रूढी आणि परंपरा. घड्याळ कोणासाठी थांबत नाही. माझ्याकडे 35 मिनिटं राहिली. विठाला विठाला विठाला. घटस्थापना आपण करतो की नाही. 9 दिवसाला 9 रंग. हे चुकून जर ज्या दिवशी पिवळा रंग असेल तर किती मॅचिंग असतं. पायातली सँडल, हातातली पर्स, चष्म्याची दांडी, मोबाईलचा कव्हर, कपडाची टिकली, गळ्यातला टो, ते अजून सगळं सगळं. मला त्याच्याबद्दल आपत्ती नाही. ज्यांची ऐपत एवढं मॅचिंग वापरायची मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही. ज्यांची ऐपत नाही त्यांच्याकरता सांगतो. हे 9 दिवसाला 9 रंग वापरण्याची ज्यांची ऐपत नाही, मी या कीर्तनातून त्यांच्याकरता एक रंग सांगतो. जो रंग त्यांना 9 दिवस नाही आयुष्यभर वापरता येईल. आणि तो रंग वापरण्याकरता 1 रुपयाचा खर्च नाही. छटाम. कोणता रंग? ना पिवळा, ना ढवळा, ना जांभळा, ना काळा, ना निळा. एकच रंग जीवनामध्ये वापरा. त्याचं नाव आहे जिव्हाळा. सासूचा सुनेवरती जिव्हाळा. आयुष्यभराची नवरात्री. भेंडी खायची नाही, भोपळा खायचा नाही. जावेचा जावेवरती जिव्हाळा. आयुष्यभराची नवरात्री. बापाचा मुलावरती जिव्हाळा. आता 14-15 वर्षाचा झाला. त्याच्यावर माझ्या चपलीचा नंबर 1 सारखा झाला. तो आता माझा मित्र आहे. काही जनरेशन गॅप वगैरे राहत नाही. हा जिव्हाळा नावाचा रंग जर असला, भावाचा भावावरती जिव्हाळा. 5 भावांचा एकत्रित कुटुंब आहे, वाडेकर परिवार. हे जिव्हाळ्याशिवाय आहे का? 48 वर्षानंतर वडिलांचा, आपल्या पुढच्या वडिलांचा हा समारंभ करतात. जिव्हाळ्याशिवाय आहेत का? आणि म्हणून या कीर्तनातून काही घेऊन जाता आलं नाही. हा जिव्हाळा जरी घेऊन गेलात तरी हे कीर्तन सफल झालं. विठाला घटस्थापना करतो की नाही. पण घटस्थापना मता आपण कितीही इकॉनॉमिकल साऊंड असलो, म्हणजे आपल्याकडे किती पैसे असले, आपलं घर सोन्याचं असलं, घरातली भांडी सोन्याची असली तरी घट वापरायचा मातीचाच. मातीचाच का? वैज्ञानिक कारण आहे. अंधश्रद्धा नाही. घटस्थापना म्हणजे अंधश्रद्धा नाही. वैज्ञानिक कारण काय आहे? मातीचाच घट का वापरायचा? बरं, आपल्याच शेतातली माती घ्यायची. आता हे सिमेंटची जंगलं झाली, ठीक आहे. मातीची घरं होती, ती कशाने सारवायची? तिथे घटस्थापना कशाने सारवायची? काऊने. काऊ गेरू अँटीबॅक्टेरियल आहे म्हणून काऊने सारवायची. हा आमच्या रूढी परंपरा किती विज्ञाननिष्ठ आहे. एखाद्या डॉक्टरला जे कळायचं नाही ते आमच्या सगळ्या पूर्वसुरींना माहिती होतं. आमचे ऋषी मंडळी, आमचे पूर्वज, आमचे बाप दादा किती विज्ञाननिष्ठ होते. काऊ अँटीबॅक्टेरियल आहे, काऊने ती जागा सारवायची. आपल्याच शेतातली माती, मातीचा घट घ्यायचा, तो मधोमध ठेवायचा आणि आपल्याच कणगीतलं धान्य टाकायचं. ठीक आहे, आता बाजारातून पुढे येतात तो भाग वेगळा, पण आपल्याच कणगीतलं धान्य टाकायचं. रात्रभर दिवा विझू द्यायचा नाही 9 दिवस. तर देतं तिकडे विझून नाही देत ना. का नाही विझू द्यायचं? कारण सांगेल का कोणी? जर दिवा विझला काय होईल? घाबरल का देवी? कोण आहे ही देवी? कोण आहे? तिचं नाव काय? नवरात्रीमध्ये जी देवी बसवतो तिचं नाव काय? काय नाव आहे तिचं? ताई तुम्ही कधी सांगा. दुर्गा. तिचं नाव काय? दुर्गा. आणि कोण आहे दुर्गा? तुम्ही पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व केलं. या दुर्गेने कशाचं प्रतिनिधित्व केलंय सांगतो. ठीक आहे का? म्हणजे आत्ताच्या अलीकडे आपल्याकडे जी पद्धत आहे, मी पूर्वीची व्यवस्था सांगतो, लक्षपूर्वक आहे का? पूर्वीची काय व्यवस्था होती? अतिशय महत्वाची खाती ही स्त्रियांकडे होती. अतिशय महत्वाची खाती. किती महत्वाची खाती? देवी अन्नपूर्णा. फूड मिनिस्ट्री एका स्त्रीच्या ताब्यात होती. अन्न मंत्रालय एका स्त्रीच्या ताब्यात होतं. शिक्षण मंत्रालय एका देवीच्या ताब्यात होतं. देवी सरस्वती. मंत्रिमंडळातल्या ज्या खात्याशिवाय बाकीच्या खात्यांना काढीचा अर्थ नाही. साहेब तुम्ही मंत्रालयात आहे का? बाकीच्या खात्यांना काढीचा अर्थ. सगळ्यात महत्वाचं खातं म्हणजे अर्थ खातं. फायनान्स मिनिस्ट्री एका स्त्रीच्या ताब्यामध्ये होती, देवी लक्ष्मी. आणि निर्मला सीतारामन येण्याकरता 2017ची वाट पाहावी लागली. मी कोणत्याही पक्ष विचारधारेशी सुसंगत नाही, माझी व्यक्तिगत मतं काही असली तरी. निर्मला सीतारामन येण्याकरता या देशाला 2017ची वाट पाहावी लागली. त्या 2017ला डिफेन्स मिनिस्टर झाल्या, सध्या फायनान्स मिनिस्टर आहेत. ही क्रांती आमच्या संस्कृतीने अनादी काळापासून केली. अनादी काळापासून एक अतिशय महत्वाचं खातं, संरक्षण खातं एका स्त्रीच्या ताब्यामध्ये होतं. तिचं नाव होतं दुर्गा. डिफेन्स मिनिस्ट्री. जे संरक्षण खातं सुद्धा
एका स्त्रीने सांभाळलं. मला सांगायची दुर्गा आहे, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. इथे थोडं विषांतर होत आहे. तसं आमचं सगळं जगणं हे स्त्री प्रधान आहे. आपण पुरुष आहोत हा आपला व्यर्थ अभिमान आहे. भारतीय संस्कृती पुरुष प्रधान नाही, स्त्री प्रधान आहे. भारतीय संस्कृती स्त्री प्रधान आहे. मग भारत माता म्हणतो आपण, भारत माता की जय. अमेरिका माता नाही म्हणत, भारत माता. इंग्लंड माता म्हणतो का, युक्रेन माता म्हणतो का, रशिया माता म्हणतो का आपण, भारत माता. मी एका दिवसाचं कॅल्क्युलेशन सांगतो, लक्षपूर्वक आहे का. एका दिवसाचं सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचं जगणं कसं स्त्री प्रधान आहे. जे सकाळी झोपेतून उठलो पहाटेच्या वेळी, म्हणजे त्याच्याकरता पहाटे उठावं लागेल, म्हणजे रात्री अगोदर लवकर झोपावं लागेल. पहाटे उठल्यानंतर जर आम्ही पूर्व दिशेला पाहिलं तर पूर्व दिशेला एक तांबूस छटा असते, तांबूस, तिला म्हणतात प्रभा. त्याला काय म्हणतात, प्रभा. कोणाचं नाव आहे प्रभा? प्रभा प्रभाकर असेल. प्रभा कोणाचं नाव आहे? प्रभा. प्रभा स्त्रीचं आहे का पुरुषाचं? प्रभा अगोदर हे मी नाही सांगत, संत वचन आहे. उठावा पांडुरंगा प्रभा समयोगातला. प्रभा, प्रभा म्हणजे स्त्री, प्रभाकर म्हणजे गडी, पुरुष बाप्या. आपल्याला समजेल इतक्या सोप्या शब्दात. प्रभेला अगोदर उठावं लागतं. प्रभाकर गावाच्या मागून प्रभेला अगोदर उठावं लागतं, स्वतःच उरकावं लागतं, मुलाला उठवावं लागतं, त्यांची आंघोळ पांघोळ त्यांचं उरकावं लागतं, त्यांचा डबा, त्यांचा टिफिन, त्यांची पाण्याची बॉटल, त्यांचा मास्क, त्यांचा रुमाल, त्यांची सॅनिटायझरची बाटली, त्यांना बसपर्यंत सोडवायचं, हात हलवायचा, टाटा करायचा, घरी यायचं, प्रभाकरचं पाणी उतरवायचं, मग प्रभाकर गावाच्या मागून. प्रभेला हे सगळं अगोदर करावं लागतं. अगोदर प्रभा, प्रभाकर नंतर. म्हणजे सुरुवात कशाने झाली आमची? प्रभा. आणि प्रभेच्या अगोदर एक काळ आहे, त्याचं नाव आहे उषक काळ. म्हणजे भावगीत आहे, उषक काळ होता होता काळ रात्र झाली. उषा कुणाचं नाव आहे? उषा आहे का बहुळमध्ये कोणता पुरुष? उषा. उषा कुणाचं नाव आहे? स्त्रीचं. म्हणजे दिवसाचा प्रारंभ झाला उषक काळ, उषा स्त्रीचं नाव. त्याच्यानंतर प्रभा, प्रभात समयोपातला, प्रभा स्त्रीचं नाव. आता दिवस आस्ताला गेला, म्हणजे उजेडही नाही रात्रही नाही, कातर वेळ आहे, त्याला म्हणतात संध्या. पदार्थ नाही बोलत, प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे संतांचं. झाली संध्या, संदेह माझा गेला. संध्या कोणाचं नाव आहे? संध्या स्त्रीचं. आता रात्र झाली, 8 वाजले, डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही, त्या काळाला म्हणतात रजनी. त्या काळाला काय म्हणतात? रजनी किंवा निशा. बहुमध्ये आहे का कोणी पुरुष निशा नावाचा? जे उषा टू निशा सगळं सगळं स्त्रीवाचक आहे. उषा, प्रभात, संध्या, रजनी, निशा. हे काय चाललंय? कीर्तन, भक्ती. भक्ती कोणाचं नाव आहे? भक्ती वर्ग इनामदार गेल्या आपल्या एक्सप्रेसला, फार मोठ्या आर्टिस्ट होत्या. भक्ती स्त्रीचं नाव. परमेश्वरावरती असावी लागते आपली श्रद्धा. कोणाचं नाव आहे? महिमा. कोणाचं नाव आहे? परमेश्वराची रोज आपण करतो आरती. कोणाचं नाव आहे? देवाची करतो पूजा. कोणाचं नाव आहे? देवाची करावी वंदना. कोणाचं नाव आहे? देवाची अर्चना. कोणाचं नाव आहे? महिमा, भक्ती, श्रद्धा, वंदना, पूजा, आरती, श्रद्धा कोणाची नाव आहे? सगळं जगणं आपलं स्त्री प्रधान आहे. अभंग कोणता निवडलाय, किती वेळ माझ्याकडे बाकी आहे मला चांगलं माहिती आहे. आणि तुमच्यापेक्षा मला जाण्याची घाई आहे. मी सेकंदभर पुढे जाणार नाही. अजून आपल्याकडे 25 मिनिटं आहे. मला 6 मिनिटात 10वीची प्रवचन करायची सवय आहे. 25 मिनिटं लई झाली. तुम्ही विसरला असाल, मी तुम्हाला सांगतो कोणत्या मुद्द्यावर आपण डायव्हर्ट झालो. दुर्गा डिफेन्स मिनिस्ट्री एका स्त्रीच्या ताब्यामध्ये, अन्न मंत्रालय एका स्त्रीच्या ताब्यामध्ये. दिवा का विझू द्यायचा नाही, कारण ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करतो त्या ठिकाणी असतो अंधार, त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही. आणि कोणत्याही फर्मेंटिंग होण्याकरता, कोणत्याही याची उगवण होण्याकरता उष्णता महत्वाची असते. आणि ती उष्णता दिली दिव्याने, म्हणून रात्रंदिवस दिवा विझू दिला नाही. आता पुन्हा ऐका, आपल्या शेतातली माती घट पाण्याने भरला, आपल्या शेतातलं धान्य रात्रंदिवस ठेवला दिवा, 7-8 दिवसांनी झाली उगवण. मग अख्ख्या आयाबाया भावकीतल्या गोळा झाल्या आणि प्रत्येकीच्या घरात जाऊन घट पाहायला लागल्या. आणि मग त्यांनी निरीक्षण केलं, सगळं कन्क्लुजन आलं की कोणतं पीक चांगलं उगवलं, आणि जे पीक चांगलं उगवलं त्याच्याकरता आपली जमीन योग्य त्या प्रकारची पेरणी करायची.
याचं नाव आहे सॉइल टेस्टिंग. त्याच्याकरता भोपाळला माती पाठवान, पुण्याला लॅबला पाठवान असलं काही नव्हतं. त्याच्याकरता ही दरवर्षी केली सॉइल टेस्टिंग, माती परीक्षण म्हणजे घटस्थापना. सॅनिटायझर आता झालं का? सॅनिटायझर मास्क आत्ताच आहे का? मी वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण म्हणजे काय विज्ञान निष्ठता आहे त्याच्याकरता सगळी चर्चा करतोय. नाही तर या अभंगावर फार प्रक्रिया मला सांगता आल्या असत्या. 6 वेदांताचे ग्रंथ पाठ आहेत माझे, आत्मश्लाघ्यता नाही. मला फार आकारून टाकारून मुलाचे तर 13 आहेत माझ्या. 10 वर्षाचा मुलगा आहे महाराष्ट्र, आता US ला चाललाय, पुढल्या महिन्यात चाललाय पर्थला ऑस्ट्रेलियाला. तो 13 भाषेत कीर्तन करतो. ही आत्मश्लाघ्यता नाही, मला फार शब्दाचे आकारून टाकून मंदिर निर्माण करता येते. पण मला जो विचार मांडायचा आहे, मास्क आत्ताच आहे का? मास्क फक्त नाकातोंडातून व्हायरस जातो का? तुमचं काय मत आहे? व्हायरस फक्त नाकातोंडातून जातो का? सगळ्यात सुरक्षित जागा जर कोणती असेल तर आईचं गर्भाशय. आईच्या गर्भाशयामध्ये देखील बाळाला इन्फेक्शन होतं की नाही? होतं की नाही? मग नुसत्या फडक्याने ते अडवता येईल का? याच्यावरती माझा विश्वास नाही. आपल्या श्रद्धेबद्दल नमन. प्रशासनाचा गोंधळ झालाय 100% खरं आहे, पण माझा याच्यावरती विश्वास नाही. ते माझं व्यक्तिगत मत आहे, ते कोणावरती बंधनकारक नाही. तर पुन्हा एखाद्या तृप्तीताई यायच्या त्या म्हणायच्या इथे जाऊन कॉन्स्टिट्युशनल चला पडतात. माझं व्हायला नको. तुम्हाला काय म्हणायचं ते समजून घ्या. स्किन डिसीज होत असताना त्वचेचे 7 पदर आहेत, त्याच्या खाली इन्फेक्शन होतं की नाही? केवळ नाकातोंडातून व्हायरस जातो असं नाही. 10व्याच्या दिवशी टक्कल केलं ना, टक्कल हे सरपण म्हणतात, पण टक्कल कळेल आपल्याला. तर त्वचाची म्हणजे डोक्याची त्वचा होती मोकळी, त्वचेची सगळी छिद्र मोकळी होतात. या वातावरणामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त व्हायरस डिटेक्ट झाली. आम्ही नुसतं कोविड घेऊन चाललोय. कोविडच्या अगोदर 4 भाऊ होते. तुम्ही 25 वर्षापूर्वीची उकिरड्यातली डेटॉलची बाटली पहा, त्याच्यावर कोविडचा उल्लेख आहे. हा 5वा डिटेक्ट झाला 19 ला, म्हणून 19. अगोदर 4 भाऊ होते ना त्याचे, तो काही एकटाच नव्हता. अगोदर 4 भाऊ होते, 5वा डिटेक्ट झाला 19 ला, म्हणून कोविड-19. आता नंतर अनेक व्हेरियंट आले, डेल्टा आला, ओमायक्रॉन आला, अमुक तमुक. मला त्याच्या विस्तारात जायचं आहे. केवळ नाकातोंडातून व्हायरस जातो असं नाही. टक्कल केल्यानंतर डोक्याच्या छिद्रातून देखील व्हायरस जाऊ शकतो. म्हणून आला मास्क. कुणी आला मास्क? 10वी झाली की नाही आपल्या गावकीत कधी? 10वी पाहिजे की नाही? 10व्याच्या दिवशी आणला मास्क, आणि तो आणला पाहुणेनी. त्याचं नाव पागुट. पागुट काय? पागुट काय? सुरुवातीला 2-4 तास फार महत्वाचे असतात, आणि म्हणून त्या 2-4 तासामध्ये पाहुणे रावळ्यांनी आणलं पागुट. ते पागुट डोक्याला बांधलं, मास्क. सॅनिटायझर होतं का पूर्वी? होतं ना. आता जे अल्कोहोल बेस आहे, पूर्वी सॅनिटायझर होतं. शेण आणि गोमूत्र टक्कल केल्यावर एकत्र चोळले की नाही, गारा करून असं. भारतीय संस्कृती ही पुनर्जन्मावरती विश्वास ठेवणारी आहे. पुनर्जन्मावरती विश्वास नसता तर गेली 48 वर्ष या परिवाराने हा समारंभ केला नसता. पुनर्जन्मावरती विश्वास कोणाकोणाचा आहे? तो ज्ञानोबारांचा आहे, तो तुकोबारांचा आहे, तो श्रीमद शंकराचार्यांचा आहे, तो आमच्या सगळ्या संस्कृतीचा आहे. जगामध्ये एक वर्ग असा आहे तो पुनर्जन्म वगैरे काही मानत नाही. 21 मिनिटं राहिली माझ्याकडे, सगळी प्रश्न बाकी आहेत. बरोबर 12 वाजता आपण थांबणार आहोत, पोहोचू तिथपर्यंत पोहोचू. सगळ्या अभंगाचा विचार केला नाही म्हणून महाराजांवरती FIR दाखल झाला असं महाराष्ट्रात उदाहरण नाही. वेगवेगळ्या कारणाकरता झाला. काही महाराज वादग्रस्त बोलले म्हणून झाला, पण एवढ्या एका कारणाकरता काही झाला नाही. 48व्या वर्षी तर पुढे 49व्या वर्षी. बरं, मी जे आतापर्यंत बोललो ते गरजेचं होतं की नाही? महत्वाचं होतं की नाही? आणि म्हणून मी शेवटची 20 मिनिट घेणारे लक्षपूर्वक आहे. फार सुंदर विचार मला या ठिकाणी मांडायचा आहे. तो विचार असा आहे, जगामध्ये एक विचारधारा आहे ती पुनर्जन्म मानत नाही, आणि योगायोगाने त्याचे जनक देखील एका भारतीय परंपरेचे ऋषी आहेत. नाव आहे चार्वाक. चार्वाकांची दिल्ली शंकराचार्यांनी उडवली. नुसता श्लोक म्हणतो,
यावर जेवण सुगम विवेद होणार होता गौतम विवेद बसले उतरते रस्ते पुनरागमन होता. हा ही 4 वाक्याची विचारसरणी आहे. जोपर्यंत जीवात जीवन जोपर्यंत मौज मजा करा, कष्ट करायचे नाही. यावत जीवन सुखम जीवेत नको म्हणजे कष्ट करायचे नाही तर उंच जीवन जगायचं. पैसे लागतात ना, तर यावर आता एक वर्ग आहे ज्याच्याकडून आपण कर्ज घेतलं त्याने आपण मेल्यानंतर आपल्या राखेतून वसूल करायचं. मेलं म्हणजे गेलं, पुन्हा जन्माला यायचंय का? एक वर्ग असा आहे तो पुनर्जन्म मानत नाही. आमची संस्कृती पुनर्जन्म मानते. आम्ही स्वर्ग मानतो, नरक मानतो, यम मानतो, चित्रगुप्त मानतो आणि म्हणून आम्ही चांगले वागतो. आम्ही भजना पूजनाला जातो, लोकांना मदत करतो, समाजसेवा करतो. समाजोपयोगी जीवन क्षेत्र आमचं कोणतंही असू द्या, ते शैक्षणिक असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, औद्योगिक असू द्या, आम्ही शेतकरी असू, आम्ही पत्रकार असू, आम्ही कोणी असू, ज्या त्या क्षेत्रामध्ये आम्ही चांगलं वागण्याचा विचार का करतो? कारण कुठेतरी आम्हाला उत्तर द्यायचं, कुठेतरी आम्ही अन्सरेबल आहोत. कारण आम्ही जर वरती गेलो आणि आम्ही आम्हाला किती सांगितलं की बाबा आम्ही चांगला वागलो, मी चांगला वागलो, मी काही वाईट वागलो नाही, तर यमाकडे ती यंत्रणा आहे ना चित्रगुप्त. यम त्या चित्रगुप्ताला सांगेल लावून याचा व्हिडिओ बघू दे मला कसा वागला. या दडपणाखाली आम्ही चांगलं वागतो की नाही? पुनर्जन्मावरती आमचा विश्वास आहे. शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरविषयी, जन्माला येणं आणि मरण. ज्ञानोबांचा विश्वास आहे. कोण आहेत ज्ञानेश्वर महाराज? योग्यांची माऊली आहे, साधकाचा मायबाप आहे, हे सगळं राहू द्या. आध्यात्मिक ओळख बाजूला ठेवा. ज्ञानोबांची वैज्ञानिक ओळख सांगू का? जगातला सर्वात श्रीमंत जो एलन मस्क, ज्याला मंगळावरती जाण्याचा नाद आहे, त्याने अनेक वेळा हे नमूद केलं की मी मंगळावरती जाण्याकरता जी थिअरी फॉलो करतोय ती एका भारतीय दार्शनिकाची आहे आणि ते वेगळे दुसरे कुणी नाही, ते माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. कोण आहे ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जर बहुतेकांचा पाठ असेल तर हरिपाठामध्ये ज्ञानोबा आहे म्हटले, माघरिया जन्मा मुक्त झालो. कोण होते मागच्या जन्मात? मागच्या जन्मात ज्ञानेश्वर महाराज होते कपिलमुनी. कपिलमुनी कोण आहे? 6 शास्त्र आहेत ना आपल्याकडे, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, योग, सांख्य. सांख्यशास्त्र, आता सांख्यशास्त्र नाही कळायचं. नील बोर्स माहितीये का? आईन्स्टाईन, फिजिक्स, सापेक्षतावाद, क्वांटम मेकॅनिझम. हा, त्याच्यावरती स्वतंत्र कीर्तन करू आपण जेव्हा क्वांटम मेकॅनिझम मध्ये काय नील बोर्सनी काय केलं वगैरे, सापेक्षतावाद. मला त्याच्या विस्तारात जायचं नाही कारण वेळ राहिला माझ्याकडे 15 मिनिटाचा. हे सांख्य तत्वज्ञान म्हणजे क्वांटम मेकॅनिझम, याचा आविष्कार सांख्यांनी केला कपिलमुनी. आणि ज्ञानोबारांचा गतजन्म हा कपिलमुनींचा मानला. माघरिया जन्म मुक्त झालो. कोण आहे ज्ञानेश्वर महाराज? दुधाची निर्मिती कशी होते याची उकल अनेक वर्षापासून काही विज्ञानिष्ठ मंडळी करत होती. अलीकडच्या 10-15 वर्षामध्ये जगातल्या काही विद्वानांचं हे मत आहे, नीट ऐका, माझा शब्द व्यवस्थित ऐका. जगातल्या काही विद्वानांचं असं मत आहे, काही चिकित्सकांचं असं मत आहे की 6 ते 7 महिन्याच्या गर्भस्थ अवस्थेमध्ये ती माता गरोदर असताना बाळ ज्यावेळी मातेच्या उदरामध्ये चलनवलन करतं, फिरायला सुरुवात करतं, अनेक माता भगिनींचा तो अनुभव आहे. बाळाने लात मारली पोटात, त्या लगेच आपल्या मैत्रिणीला फोन करतात, आईला फोन करतात आणि सांगतात बाळाने पोटात लात मारली, बाळाने फिरायला सुरुवात केली. ही जी वेळ आहे ना बाळाने पोटातल्या पोटात फिरायची, त्यावेळी ते बाळ मातेच्या शरीरातल्या विशिष्ट पेशींवरती जोर देतो, लत्ताप्रहार. त्यातून दूध निर्मितीचे हार्मोन्स असे क्रिएट होतात आणि त्यातून दुधाची निर्मिती होत असावी, असं या जगातल्या बऱ्याच विद्वानांचं मत आहे. जे 725 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी सांगितलं, आगा तांहयाचे लागतात सटे, अधिकची प्रेमपाना फुटे, ते ज्ञानेश्वर महाराज हे विज्ञाननिष्ठ संत आहेत. कोण आहे ज्ञानेश्वर महाराज? त्यांची वैज्ञानिक ओळख सांगतो. उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, तळे विजू माझी असे सलिल काही. पाण्याच्या प्रेशर मध्ये लाईट आहे, हा 725 वर्षापूर्वी पहिला सिद्धांत कोणी सांगितला? ज्ञानेश्वर महाराजांनी. या विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नसून सूर्य आहे. ते 725 वर्षापूर्वी जगात पहिल्यांदा कोणी मांडलं असेल म्हणणं तर ज्ञानोबा राहील. आता अरिस्टॉटलचं मत काय होतं, प्लिकोचं काय होतं, कोपर्निकसचं काय होतं, त्याच्यावरती स्वतंत्र कीर्तन करू आपण केव्हा. हा काय फिजिक्सचा तास नाही, मला याचं भान आहे, भूगोलाचा तास नाही. पण ज्ञानेश्वर महाराज जर एवढे विज्ञाननिष्ठ आहेत आणि ते विज्ञाननिष्ठ ज्ञानेश्वर महाराज जर म्हणत असतील, येतो उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे,
हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी जर पुनर्जन्म मानला असेल तर नाकारणारे तुम्ही मी कोण आहे तुकाराम महाराज? अनेक मंडळी तुकोबारांच्या वाट्याला गेली. मी वाट्याला गेली हा शब्द जरा जबाबदारीने वापरला. 14 मिनिटं आहेत माझ्याकडे. मी जबाबदारीने शब्द वापरला. मग गणा देशपांडे, लरा पांगाकर, बापू काळे, शंकरराव खरात, अनिल अवतार, जमा मिराजदार अनेक मंडळी आहेत. अनेकांनी तुकोबारांचा उपमर्द केला, अनेकांनी तुकोबारांचा डिफेन्स केला. महात्मा ज्योतिराव फुले असतील, बाबा पडवळ असतील, अलीकडच्या काळामध्ये दीपूचित्रे असतील, सदानंद मोरे असतील, व पठाण असतील, अशोकराव कामत असतील, मागच्या काळात गोणी दांडेकर असतील, निर्मल फडकोले असतील, अनेकांनी उपमर्द केला. राहीकर असतील, भिडे असतील, भडकमकर असतील, अनेकांनी विका राजवाडे असतील, प्रभावती राजवाडे असतील, विलोब भावे असतील, अनेक मंडळी तुकोबारांच्या वाट्याला गेले. त्याच्यावरती तास आपल्याला बोलता येईल. त्या सगळ्यांची मतं आपल्याला खंडित करता येईल. तुकाराम महाराज किती विज्ञानिष्ठ आहेत पहा. ऍज ऑन डेट आजच्या तारखेला 27 मार्च 2022 आजही आपल्याला मुलगाच व्हावा म्हणून काही माणसं गरगुडी साहेब भोसरीला जातात, काही आळीफाट्याला जातात, नाकात औषध सोडायला. उजव्या नागपुडीत सोडलं की मुलगा आणि डाव्या नागपुडीत सोडली की मुलगी असं म्हणतात. नाही तर एखाद्या तृप्तीला यायच्या. माझं मत नाही असं लोक म्हणतात अंधश्रद्धेपोटी. मी याच्यावरती घालतोय अंधश्रद्धेवरती. आजही जर आम्ही एवढे अंधश्रद्धाळू आहोत. 414 वर्षापूर्वी तुकोबारे जन्माला आले 1608 ला. 414 वर्ष झाली आणि त्या तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अंधश्रद्धेला खतपाणी घातलं महाराजांनी? अजिबात नाही. चला एक सिद्धांत सांगतो. ही पृथ्वी कशी आहे, पृथ्वीवरती किती जमीन आहे, पृथ्वीवरती किती पाणी आहे, या संबंधातली अनेक निरीक्षणं जगभरातल्या शास्त्रज्ञांची आहे. मग त्याच्यामध्ये विशेषपणे लाप्लास, बेकॉन, कांट, न्यूटन, डार्विन, पायथागोरस, कोपर्निकस, प्लेटो या सगळ्यांची, अरिस्टॉटल या सगळ्यांची मतं आहेत. ती कन्क्लूड केली 1850 ला. मी सांगतो ही ऑथेंटिक माहिती आहे. 1850 ला जगाचं एकमत झालं की पृथ्वीवरती 29% जमीन आहे आणि 71% पाणी आहे. पृथ्वी सागराने वेढलेली आहे. हे जगाला केव्हा कळालं? 1850 ला. आणि तुकाराम महाराजांचा अभंग केव्हाचा आहे? 16व्या शतकातला. काय अभंग आहे? नीट ऐका. समुद्र वलयांकित पृथ्वीचे ताण करिता समान नये नामा. समुद्र वलयांकित पृथ्वी, पृथ्वी सागराने वेढलेली आहे. हे 16व्या शतकात तुकाराम महाराजांना कळालं. जगाला त्याच्यानंतर 250 वर्षांनी कळालं. एवढे विज्ञानिष्ठ तुकाराम महाराज जर म्हणत असतील येई नवी जन्म या जगाती देवा, एवढे विज्ञानिष्ठ तुकाराम महाराज जर म्हणत असतील जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, एवढे विज्ञानिष्ठ तुकाराम महाराज जर म्हणत असतील तुका म्हणे गर्भवासी, तर पुनर्जन्म नाकारणारे तुम्ही मी कोण? पुनर्जन्मावरती विश्वास ठेवणारी आपली यंत्रणा, आपली संस्कृती, गेलेल्या व्यक्तीच्या गतीमध्ये सुधार व्हावा. दरवर्षी मेच्या मध्यामध्ये 10 मिनिटं राहिले अख्खा अभंग बाकी आहे. काळजी करू नका, सगळी भजनं होणार. मी 1 सेकंद पुढे जाणार नाही. माझ्यावरती विश्वासार्हता संपण्याच्या अगोदर थांबणार. मेच्या मध्यामध्ये दरवर्षी स्कायनेटचा अहवाल येतो की नाही? दरवर्षी मेधाताई खोले दरवर्षी त्यांचा अहवाल येतो. काय अहवाल येतो? केरळला मान्सून केव्हा प्रवास सुरू करणार, तो महाराष्ट्रामध्ये केव्हा येणार, तो महाराष्ट्रावर केव्हा व्यापणार, 1 जूनला का 3 जूनला का 7 जूनला, हे दरवर्षी होते की नाही मेच्या मध्यात. आणि त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी पुन्हा आली बातमी. काय बातमी आली? थांबा, शेतकरी सावध, पेरणी करू नका, मोला मागाचं बी पेरू नका, कारण मान्सूनच्या प्रगतीमध्ये काहीतरी अडथळा निर्माण झाला. मान्सून कुठून वाहतो? मान्सून ट्रॅव्हल करून करतो आकाशातून. वादळ कुठं निर्माण होतात? खाली. कमी दाबाची पट्टी कुठं निर्माण होतात? खाली. आता खाली दाबाचा पट्टा निर्माण होणं, तो जर वरच्या मान्सूनवर परिणाम करत असेल तर वरती जिल्हा माणूस त्याच्या गतीमध्ये सुधार व्हावा याच्याकरता खालून ज्या काही उपाययोजना करायच्या, त्या उपाययोजनेपैकी एका उपाययोजनेचं नाव आहे पुण्यस्मरण. हे त्याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण आहे. 10वा का घालायचा, 11वा का घालायचा, 12वा का करायचा, 13वा का करायचा, 14वा म्हणजे काय, 16वा म्हणजे काय, 36वा म्हणजे काय, या एका गोष्टी करता एक कीर्तन आपल्याला करावं लागेल. पुण्यस्मरण याच्याकरता करायचं की गेलेल्या व्यक्तीच्या गतीत सुधार व्हावा. अजून काय आध्यात्मिक कारण आहे? जर विधीमध्ये काही अडचण झाली, तो विधी करत असताना
कारण माझा मंगल कार्याचा धंदा आहे. माझा मंगल कार्याचा धंदा गेली 8 वर्ष खेळला आणि माझा दर लग्नातला अनुभव आहे की मला एक सांगा तुम्ही प्रामाणिकपणे, गंधाच्या सुपाऱ्या आहेत का लग्नाला? प्रामाणिकपणे सांगा, गण झाला 4 महिन्यापूर्वी, त्याच सुपाऱ्या आहेत का? त्या 4 महिन्यात किती वेळा गरज उचली, किती वेळा उलट पालट झालं, त्याच सुपाऱ्या आहेत का? आयत्या वेळी ज्या सुपाऱ्या हातात पडतील त्या, खरं सांगा, तोच जीव खरा आहे का? ज्या दगडाने, त्याला आश्मा म्हणतात, ज्याने छिद्र पाडलं, देह पाताचा आणीला उसना अंत्यविधीच्या दिवशी, तोच खडा आहे का? बरं, ज्याने खडा ठेवला तोच सुदैव नाही. ज्याने खडा ठेवला त्याने 10 दिवस उतरू दिली नाही, त्याला टेन्शन आलं मोठं म्हातारी गेल्याचं. त्यालाच माहित नाही खडा कुठे आहे. आयत्या वेळी जो हातात पडेल तो खडा. बरं, ते हळदी कुंकू कुठं व्हायचंय, पूजा कोणाची करायची दहाव्यात? आम्ही आवास्तव कावड्याला महत्व देतं. दशक्रिया विधीच्या काक स्पर्शाचा आणि माणसाच्या उद्धाराचा काही मात्र संबंध नाही. हे गेली 26 वर्षे मी सांगत आलो. बरं, कोणाची श्रद्धा असेल, आहे कावड्यावरती विश्वास असेल, मला आक्षेप असायचं काही कारण नाही. ठीक आहे, ज्याची त्याची श्रद्धा. माझा एक प्रश्न असा आहे, आपल्या समोरच कावड्याने चोच मारली पाहिजे 8 तास कशा करता? लोक कौतुकाने आम्हाला सांगतात, महाराज आमच्याकडे 8 लाच कावळा शोधतो. बरं, शोधे ना रात्रीच्या 8 ला, फरक काय पडतो? पिंडदान आहे ना. हे बघा, अंधश्रद्धेतून बाहेर आलं पाहिजे. आपण कावळ्या करता जर पिंड दान केलं तर त्या कावळ्याने आपल्या समोरच चोच मारली पाहिजे. हा 8 तास कशा करता? आपण मंदिराला लाख रुपये देणगी दिली, गावाला वेठी धरलं, मी सांगन तोच मिस्त्री आणि मीच सांगन तोच फर्निचरवाला, मीच सांगन त्याच्याकडूनच शिमिट. काय उपयोग या देणगीचा? पिंडदान, उजव्या हाताने किल्लदान, डाव्या हाताला पडू नये. कावळ्या करता पिंडदान ठेवलाय ना, तुझ्या समोरच चोच मारली पाहिजे. असा 8 तास कशा करता? त्याला भूक लागली, 12 वाजता चोच मारली, त्याला वाटलं 3 वाजता मारली, आपल्या समोरच त्याने मारली पाहिजे. हा 8 तास अत्यंत चुकीचा. बरं, सकाळी 8 वाजता ज्याच्याकरता पाण्यात उभा राहिला, किती? अर्धा तास. तोच 12 वाजता बाजरीच्या पिकावर येऊन बसला. सभापती साहेब, त्याला दगड मारला, दगड त्याच कावळ्याला. जो 8 वाजता शिवत नाही म्हणून अर्धा तास पाण्यात उभा राहिला, तोच बाजरीच्या पिकावरती आला, त्याचं तंगड मोडलं. 4 तासात एवढा बदल झाला आपल्या. 4 तासात का नाही म्हटलं? आईच असं बापच असं. या आमच्या श्रद्धा ह्या सगळ्या फसव्या आहेत. आमच्या श्रद्धा सगळ्या नाटकी आहेत. हे विधी का करायचे? जर हे सगळे विधी करत असताना कुठे अडचण निर्माण झाली, अजून गंमत नीट पहा. ठीक आहे, आपल्याला हे फार जड झालंय, वेळ फार झालाय, मला याचं भान आहे. मला शेवटची 8-9 मिनिट घ्यायची. हा विधी का करायचा? पानाड्याकरता काही नियम आहेत. पानाड्याने 10 दिवस बाहेर का फिरायचं नाही आणि राजसार का घ्यायचा नाही, त्या सगळ्या गोष्टींकरता काही नियम आहेत. त्याच्या पाठीमागची वैज्ञानिक कारणे की वेगळ्या व्यासपीठावरती भाऊ 6-6.5 मिनिटं राहिली, अजून सगळी भाषणं बाकी आहे. बरं, गंमत अशी आहे, काही लोक सांगतात आई गेली, दूध आता चहा प्यायचा मी प्यायच्या. बरं का, दूध किती रुपये लिटर? दूध 30 रुपये लिटर. दारू किती रुपये लिटर? अरे तू 30 रुपये लिटरचं दूध सोडलं, पण म्हातारी गेल्यापासून 13व्या पर्यंत तू उतरू दिली नाही. ही सगळी थेर आहे. जे तथ्य जर पाळायचे असेल तर नुसतं दूध सोडून चालत नाही, नुसता भात सोडून चालत नाही, ते सगळं सोडलं पाहिजे. 13 दिवस. पानाड्याकरता काही नियम आहे. बरं, प्रत्येक गावात इंजिनियर असतात धनवापा, प्रत्येक गावात काही कळत नसतं. गावात माझ्याशिवाय कोणाला अक्कलच नाही, हे फक्त समाजात दाखवायचा काही लोकांचा प्रयत्न असतो. ते माहितीच्या दिवशी आले ना तर काही कळत नाही. डोक्या खालचं काढणार, पाया खाली घालणार, कपी पाया खालचं काढणार, डोक्या खाली घालणार, काही नसतं त्याच्यात. फक्त आपल्याशिवाय गावात कोणाचं चालत नाही हे सांगायचं. दहावीला सुद्धा काही लोक नुसता आरडाओरड करणार. दशक्रिया विधीमध्ये कुणी सगळे बामणाने सुद्धा हात लावायचा नाही, त्याने मंत्रच म्हणायचे. पानाड्याने सगळे विधी करायचे. पानाडे ती बाकीचे जे जाळ घालू लागतात आणि फुकणीने फुकू लागतात आणि कोण शेणाने सारू, ते सगळं चुकीचं आहे आणि याच्यामुळे घोटाळा होतो. त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना त्याचा त्रास होतो. तुम्ही MRI करा, पुण्याला जा, नाही तर मुंबईला जा, पाठदुखी राहत नाही, बाकीच्या गोष्टी राहत नाही. ही कारण आहे. कुठेतरी चूक झाली त्याला पितृदोष म्हणतात आणि हे सगळे दोष काढण्याकरता ज्या विधी कराव्या लागतात त्याचं नाव आहे 5.5 महिना, जो आंबेगाव आणि जुन्नर मध्ये करतात अख्ख्या महाराष्ट्रात. त्याचं नाव आहे पुण्यस्मरण. गेलेल्या व्यक्तीच्या गतीमध्ये सुधार व्हावा, त्यांचं पुण्य जर कमी पडलं असेल आणि हा विधी करत असताना आपल्याकडून काही अक्षम्य चुका घडली असतील आणि त्याच्यामुळे जर अडचण निर्माण झाली असेल तर त्याच्याकरता हे सगळे विधी करावे लागतात. आज 47 वर्षाची परंपरा आणि 48व्या वर्षामध्ये 4 तप झाली. वाडेकर परिवाराचं मी मगाशीच कौतुक केलं की ह्या 48व्या वर्षामध्ये आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण
अभंग मी तुकोबारांचा सेवेकरता निवडला आणि शेवटपर्यंत अभंगावरती मला येता आलं नाही, पण शेवटची 3 मिनिटच माझ्याकडे ती भरपूर झाली. सारा सारा विचार करा उठा उठी, हे तुकाराम महाराज तुम्हाला मला का सांगतात विचार करा? कारण जगात सगळे प्राणी बुद्धीने आपल्यापेक्षा मोठे, ताकदीने आपल्यापेक्षा मोठे. जे गणपतीला हत्तीचं मस्तक का बसवलं, हत्तीचं, वाघाचं का बसवलं नाही? हत्तीच का? हत्ती हा माणसापेक्षा विद्वान आहे. हत्तीचे डोळे असतात बारीक आणि कान असतात मोठे. बारीक डोळ्याची आणि मोठ्या कानाची माणसं फार विद्वान असतात. याचा अर्थ काय? बारीक डोळे म्हणजे दूरची नजर आणि मोठे कान म्हणजे ऐकावे जाण्याचे, करावे मनाचे. आमचं नेमकं उलट आहे. आमचे डोळे मोठे, कान बारीक. बावकीव मोठे, गावकीव मोठे, बायको मोठे, भावा मोठे, पोराव मोठे, आई मोठे, बाबा मोठे, डोळे मोठे, कान बारीक, हलक्या कानाचा. हत्ती बारीक डोळ्याचा, मोठ्या कानाचा. बारीक डोळ्याची माणसं फार विद्वान. जगाच्या नाकात दम केला की नाही चायनाने? 2 वर्ष अख्खं जग घरी बसवलं चायना. होळी आमची, रंग चायनाचा. दिवाळी आमची, फटाके चायनाचे. सगळे चायनीज वकील साहेब बारीक डोळ्याचे. जगाला दहशत अमेरिकेची, पण अमेरिकेला दहशत तो उत्तर कोरियाचा हुकुमशाह जोंगा, काय नाव त्याचं, किम जोंग. अख्ख्या जगाला दहशत अमेरिकेची आणि अमेरिकेला दहशत उत्तर कोरियाची. रिमोट कंट्रोलचं बटन. सगळे कोरियन बारीक डोळ्याचे. जगातली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जापनीज, सगळे सुमो बारीक डोळ्याचे. चायनीज बारीक डोळ्याचे, कोरियन बारीक डोळ्याचे, चायनीज बारीक डोळ्याचे. बारीक डोळ्याचा हत्ती. पण पूर्वीच्या काळामध्ये काही निवडणुका नव्हत्या. पूर्वीच्या काळामध्ये एकच पद्धत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी करायची. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी करायची आणि हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील तो राजा. हे राजा निवडण्याची नजर हत्तीला होती, कारण तो उमेदवाराची दारू पीत नव्हता. तो उमेदवाराचं मटण खात नव्हता. मी खेड तालुक्यातल्या गावाचं नाव सांगेल आणि मी सांगेल असं नाही, पेपरची बातमी आहे माझ्याकडे, अजून जपून ठेवली. 2017ला खेडला ज्या जेळकी पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, खेड तालुक्याच्या पश्चिम भागातलं एक गाव आहे, त्या गावातली 166 कुत्री चोरीला गेली, अजून सापडली नाही. आता जेळकी पंचायत समिती आल्यात, आपापली कुत्री घरात कोंडा. हा विनोद नाही, वस्तुस्थिती आहे. निमगाव पाठीमागच्या खंडोबाच्या कॅनल मध्ये 4 कुत्री सापडली. बातमी आहे पुढारी वर्तमानपत्रातली. काय खातोय आम्ही, काय पितोय आम्ही? हत्ती उमेदवाराचं मटण खात नव्हता म्हणून हत्तीचं मस्तक बसवलं. एखाद्या माणसाला माकड म्हणणं, जा माकडा मी तुला किंमत देत नाही, असं म्हणणं माकडाचा अपमान आहे. कारण त्रेतायुगातली माकडं अजून रामाशी एकनिष्ठ आहे. अजून राम फळावर चढत नाही, अजून सीता फळावर चढत नाही. याला म्हणायचं एकनिष्ठता. एखाद्याला गाढव म्हणणं माणसाला, हा गाढवाचा अपमान आहे. कारण गाढवोबरी अशी माणसं झाली, कारण तरफडून मरेन तहानीने गाढव, दारूला शिवत नाही. काही लोक म्हटले मग त्यात काय, जो दारू पितलाय तो गाढव. एखाद्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन कसं करायचं याची जरी व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला असलं तरी गाढव दारूला शिवत नाही, गाढव तंबाखूला शिवत नाही. माणसांचा दर्जा फार खाला होता. तरी मनुष्य